फारच कौतुक झाले म्हणण्यापेक्षा पाहुणे म्हणून उल्लेख झाला. तेवढा जर थोडासा खटकला तर बाकीचं सगळं भाषण मला मान्य. समारंभाचे तरी झालं तरी सुद्धा त्यांनी बरेच सांगले माझे कार्यक्रम काय केलं काही नाही केलं बरोबर. परंतु मी आपल्याला सांगेन की 1990ला महात्मा फुलेंचं निधन झालं. 1890 सॉरी जरा थोडंसं गणित कच्चंच होतं माझं. आणि हा विचार या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर हा विचार हा देशालाच नव्हे तर कष्टकरी समाज जिथे जिथे आहे आणि जिथे जिथे त्याच्यावरती अन्याय होतो आहे आणि जो गजलेला आहे ना त्याच्यामध्ये त्याची परिस्थिती नाही अशांच्यासाठी मार्गदर्शक अशा पद्धतीचा विचार त्यांनी ते स्वतः जगले आणि त्यांनी तो राबवलेला. तीच परंपरा शाहू महाराजांनी नंतरच्या 4 वर्षांच्या कालावधीनंतर ते या गादीचे वारसदार झाले. परंतु त्या राजाने जो एक वकूफ तयार केला तो जो महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा आणि त्या वारसा घेऊन खऱ्या अर्थानं ते सुद्धा जे जगले हा अल्पावधीतच ते गेले. इथं काय मी चुकत नाही बरं का. 1922लाच गेले बरोबर आहे ना. हो काय सारखंच चुकलं तर सगळा घोटाळा. पाहुण्याला एवढं सुद्धा येत नाही म्हटलं तर काय करावं. पाहुणे म्हटलं बरोबर. तर माझा मुद्दा कसा आहे यामध्ये आपण सगळे शून्य आहात परंतु शून्य असताना सुद्धा मी आपल्याला त्याचा वारसा देतो. त्याचं कारण असं ज्या शाहू महाराजांनी 1894 पासून ते 1922 पर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी त्या कोल्हापूर संस्थांमध्ये विचार राबवला आणि जो विचार राबवत असताना त्यांनी 1917 प्राथमिक शिक्षणापासून ते पुढील सगळं शिक्षण आणि त्यातल्या त्यात बहुजन आणि गिरिजन नाडलेला जो आहे त्याला शिक्षणाची कावडं कायमची बंद आहे अशांच्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं. आणि ती मुहूर्तमेढ एक संस्थानिक करू शकतो या पद्धतीचा विचार त्यांनी ज्या वेळेला दिला त्या विचाराचे आपण सगळे वारसदार आहात. मी तरी म्हणत असतो कोल्हापूरचा कुणीही माणूस भेटला तरी शाहू महाराजांचीच नगरीतनं आलेला तो माणूस आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी सांगेन की जो वसा आणि वारसा शाहू महाराजांनी घेतला आणि त्याच पठडीमध्ये त्यांच्यापेक्षा थोडंसं पुढं मागं परंतु कर्मवीर भाऊराव पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्याही बरोबरीनं त्यामध्ये त्यांनी दलित आणि पीडित समाजाचं जे आपल्या देशामधलं चित्र चातुर्वर्ण आणि वर्णव्यवस्था त्या सगळ्याच्यामध्ये जाती व्यवस्था आणि जाती व्यवस्थेची उतरंड ओळखं सगळ्यांच्या वरती आहे ते सगळ्यांचंच तोंड दाबतं हा जो विचार महात्मा फुलेंनी मांडला त्या विचाराच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने त्या समाज व्यवस्थेमध्ये आपलं जे काही वैभव तयार करून ठेवलं आणि जो विचार त्यांनी केला त्या विचारानं अगदी आंबेडकरांना सुद्धा त्यांनी आपल्याला सगळ्यांना इतिहास माहीत आहे. वकील साहेब आता 4 लोकांनी तुम्ही प्रवेश केला पक्षामध्ये म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. आल्यानंतर तुम्ही काळाच घातला म्हणलं तर मी पण काळाच घालतो ना त्यामुळे काळा लगेच लक्षात येतो पोट. तर मी काय म्हणतो या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण ज्या वेळेला आजचा विषय घेतो आहोत तो विषय असा आहे की साधारणतः माझ्या अगोदर साधारणतः 2 व्याख्यानं झाली चांगले विचारप्रवर्तक झाली चांगली विचारप्रवर्तक झाली असं मला सांगण्यात आलं. ते आमचे जितूमाळी आमच्या सांगलीचेच आहे ते माझे मित्र आहे
लहानपणापासून ते संगीत असल्यापासून माझ्याबरोबर आहे. त्यामुळं ते म्हणजे ज्योती कॉलेजला होते आणि आजही ते ज्योती कॉलेजला गेले म्हणून मला त्यांनी काल फोन केला. आणि यामध्ये त्यामध्ये आपल्याला मी सांगेन की आता आमचे जे बाबूराव आहेत अध्यक्षांचे ते सुद्धा आज अध्यक्ष आहेत, परंतु बाबूराव कदम हे आज काही माझे मित्र नाही, ते माझे नेते आहेत. कारण वयाने त्याला थोडंफार 1-2 वर्षाचा फरक असेल, मोठे आहेत माझ्यापेक्षा. पण दाजीबा देसाईंचा जो विचाराचा वारसा आणि वसा आहे त्याचे ते खऱ्या अर्थानं साक्षीदार पण आहे. या ठिकाणी डॉक्टर अरुण शिंदे यांचाही मी उल्लेख करेन. काल त्यांचं व्याख्यान फार उत्कृष्ट झालं असं मला कळलं. खरं म्हणजे मलाही इच्छा होती ऐकायला याची, कारण मला जी.पी. वाळीला ऐकणं किंवा अरुण शिंदेला ऐकणं ही मंडळी जी आहेत ना ही मंडळी प्राध्यापक मंडळी, त्यामुळे प्राध्यापक मंडळींचं वकिलाने ऐकावं असं असतं बऱ्यापैकी. आता टी.एस. पाटील सुद्धा आमच्या प्राध्यापक मित्रच आहेत, चांगला अभ्यास असतो त्यांचा, बाकीचा असतो. त्यामुळं मी तुमच्या सध्याला मुकलो, पण एकदा कधीतरी तुमचं व्याख्यान सुद्धा मी ऐकायला येणार आहे एवढं सांगतो. मुद्दा असा आहे, आज माझा जो विषय आहे त्या विषयाच्या संदर्भात मी तुम्हाला काहीतरी नवीन सांगणार आहे किंवा नवीन तुम्ही ऐकणार आहात असं समजू नका. कारण दाजीबा देसाई हा विषय जो आहे हा विषय हा तुम्हाला दाजीबा देसाईचं जीवन आणि कार्य हे कोल्हापूरकरांना नवीन सांगायची गरज आहे का? आता तुम्हाला माहीत असणाऱ्या गोष्टी जर मी सांगायला लागलो तर तुम्हाला हे काय नवीन सांगताय? असंच प्रश्न आहे ना, अशीच परिस्थिती आहे ना. आणि त्या दृष्टीने तुम्ही कोल्हापूरकर भाग्यवान आहात. तरी सुद्धा मला ते दाजीबा देसाई भावले आणि तुम्हाला जे माहीत आहे, कारण तुम्ही मंडळींनी 1977 साली म्हणजे मी त्या वेळेला प्रचाराला होतो महिनाभर. दाजीबा देसाई मी कागडेच्या घरामध्ये दोघेच राहायचो. आमच्या 2 गाड्या होत्या, 2 ड्रायव्हर होते आणि स्पीकरचे सेटही 2 होते. आमच्या गाडीवर करणे लागायचे आणि रात्री आमच्या करण्याच्या बॅटरीसुद्धा तिथं बदलल्या जायच्या. त्यावेळेला कदम हे त्या ठिकाणी एक पहिल्यांदा 5व्या गल्लीत त्या 6व्या गल्लीत त्यानंतर 10व्या गल्लीमध्ये त्यांचं टेलरिंगचं दुकान होतं. आणि त्या टेलरिंगच्या दुकानातून ते झेंडे शिवण्यापासून ते साधारणतः इतर कामं करता करता झेंडे शिवून द्यायचे आणि मग आम्ही लालबावटी गाडीवर लावायचो. हा इतिहास असल्यामुळं दाजीबा देसाईंना जवळून अनुभवलेले असे आपण सगळी मंडळी आहात. आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे की आपण दाजीबा देसाईंना अनुभवलेला आहे. फक्त मी आता असं सांगेन की दाजीबा देसाईंच्या बाबतीत आपलं जे मत आहे ते माझं आहे. काय मत आहे माझं मत असं आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हटलं जातं. मी माझ्या पक्षाचं तत्वज्ञान सांगत असताना, मी माझा विचार सांगत असताना मी कार्ल मार्क्सचं नाव घेणार, लेनिनचं नाव घेणार, स्टॅलिनचं नाव घेणार आणि स्टॅलिनचं नाव घेऊन, लेनिनचं नाव घेऊन, कार्ल मार्क्सचं नाव घेऊन मी सांगणार की सोशल विरोधी समाजवादी समाज रचनेचं तत्व अंमलात आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा जन्म आहे. या देशामधला शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी वर्गातला जो आहे त्या श्रमजीवी वर्गाचं आत्ता जे दुखणं आहे ते दुखणं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पातळीवरती किंबहुना अनेक राज्यामधला सुद्धा विचार करता जे दुखणं स्वातंत्र्यपूर्व काळात मांडलं गेलेलं होतं, जे या काँग्रेसने त्याचा विचार केला होता आणि ते मांडला होता, त्या विचारामध्ये त्यांनी या देशातला कष्टकरी श्रमजीवी वर्गाचं राजकारण पुढं या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आम्ही करू आणि तो शेतकरी, तो कष्टकरी, तो कामगार याचं राज्य या देशामध्ये असेल अशी घोषणा आमच्या महात्मा गांधींनीही केलेली होती. आणि काँग्रेसच्या आधी अनेक अधिवेशनामध्ये ती चर्चा करून त्यांनी तो निर्णयही घेतलेला होता. हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आता हे सगळं ज्ञात असताना ज्या पायावर या देशाचं स्वातंत्र्य आणलं किंवा आलं त्याच्यामध्ये अनेकांचा त्याग आहे, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेकांच्या घरावरनं अक्षरशः नांगर फिरलेले आहेत. आणि अशा या सगळ्या त्यागातून आलेलं स्वातंत्र्य, ज्या वेळेला या स्वातंत्र्यामध्ये भांडवलदारी समाज व्यवस्थेचाच पुरस्कार करणारे परंतु स्वातंत्र्य लढ्यामध्ये भागीदारी करणारे, काही योगदान देणारे जी मंडळी या देशामध्ये होती, त्यामध्ये अक्षरशः काँग्रेस पक्षामध्ये असणारी जी मंडळी त्यावेळेला या लढ्यात सहभागी होती, ती लढ्यातली मंडळी त्यांनी ज्या वेळेला हा विचार बघितला
त्यांनी ज्या वेळेला या काँग्रेसचा ठराव पाहिले आणि काँग्रेसचा विचार पाहिला, त्याच्यानंतर 1930 ते 1942 या काळामध्ये ज्या चळवळी झाल्या त्या पुरोगामी विचारानंच झाल्या. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्या घोषणा झाल्या आणि त्या घोषणांचा मी पुढे उल्लेख करेन. 1930 सालाला त्याच्यामध्ये फार मोठं महत्व आहे. मी अधोरेखित करतो, कारण 1930ला काय काय घडलं. या 1930ला या देशामधला जो घटक आहे, शेतकरी, कामगार, कष्टकरी, श्रमजीवी वर्ग, याचं राज्य या देशामध्ये येईल आणि त्या राज्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कारण त्या लढ्यामध्ये काय होतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्या लढ्यामध्ये माझ्या मुंबईतला गिरणी कामगार होता, त्या लढ्यामध्ये माझ्या ग्रामीण भागातला शेतकरी होता, त्या लढ्यामध्ये माझ्या भागातला कष्टकरी होता. आणि ज्याला काही कळत नव्हतं असं मनुष्य सुद्धा तिरंगा झेंडा घेऊन त्या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभागी झालेला होता. आणि मग शिरीष कुमार पासून ते 1923 या काळामध्ये भगतसिंगाची जी चळवळ उभी राहिली, चंद्रशेखर आझादाची जी चळवळ उभी राहिली, त्या विचारापासून ह्या सगळ्या विचाराची मंडळी ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा त्याग होता. आणि हे रक्त जे सांडून आपलं स्वातंत्र्य तडजोडीतनं आलं, परंतु त्याच्या अगोदर आपलं स्वातंत्र्य रक्ताच्या चिपडीत रक्त सांडून आलेलं हे स्वातंत्र्य. क्रांतिसिंह नाना पाटलांचा लढा, प्रतिसरकारचा लढा, किंबहुना सुभाषचंद्र बोसांचा लढा, किंवा यामध्ये जे लढे या देशामध्ये झाले ते क्रांतिकारक लढे होते. त्याच्यामध्ये प्रतिसरकारची घोषणा होती आणि प्रतिसरकारच्या घोषणेमधून केंद्रामध्ये होता, केंद्रित होता, जो फोकसमध्ये होता किंवा जो विषय होता तो या देशामधला जो वर्षानुवर्षे जो माझा शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी वर्ग आहे त्याची पिळवणूक होत होती. आणि त्या पिळवणुकीतून तो उद्या नाडला जात होता, तो उद्या पिळला जात होता. त्या वर्गाचं राजकारण या देशामध्ये आणायचं म्हणून या सर्वांनी प्रयत्न केले. परंतु या सगळ्या तुमच्या विचाराला तडा देण्याचा किंबहुना त्याला तो विचार पुसण्याचा कार्यक्रम जो सुरू झाला, त्यामध्ये महात्मा गांधींच्या चळवळीवर विश्वास ठेवून त्या मंडळीने काँग्रेसमधला झेंडा काँग्रेसच्या हातात घेतला आणि ज्यांनी त्यागाची भूमिका स्वीकारली त्याच्यामध्ये आमचे दाजीबा देसाई पण होते. त्यांनी दाजीबा देसाईंचा जो सहभाग आहे तो सहभाग, त्याचा जन्म 1925चा 15 सप्टेंबर, पण 15 सप्टेंबर 1925चा जन्म असणारे दाजीबा देसाई 44 साली त्यांनी ज्यावेळेस उत्सवाला शाळा काढली, तिथं प्राथमिक शाळा काढली आणि प्राथमिक शाळा काढून त्यांनी त्या चळवळीत काँग्रेसच्या चळवळीमध्ये भागीदारी केली आणि विद्यार्थी दशेपासून त्यांनी कष्टकरी समाजाची बाजू उचलून धरली. 44 सालापासून ज्यावेळी विचार करतो त्यावेळेला दाजीबा देसाई जेवढ्याला उस्मानाबादला बेळगावला आणि बेळगावमधून त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांचं शिक्षणाची जी एकूण जी ओढ होती ती संपल्यानंतर दाजीबा देसाईंनी जी विद्यार्थी दशेपासूनची चळवळ उभी केली त्यावेळेला ते काँग्रेसमध्येच होते. 44 नंतर स्वातंत्र्य मिळालं, परंतु हे आलेलं स्वातंत्र्य नाकारण्याचं किंवा हे स्वातंत्र्य माझं स्वातंत्र्य नाही हे म्हणण्याची वेळ या देशातल्या स्वातंत्र्याच्या लढ्यातल्या नेतृत्वाला झाली. कारण नेहरूंच्या नेतृत्वाखाली किंवा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ही स्वातंत्र्यानंतरची काँग्रेस नाही. आणि म्हणून श्रमजीवी जनतेचा विचार त्याच्यात नाही. हा ज्यावेळेला विचार आला त्यावेळेला केवळ आणि केवळ काही महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये उलटापालट झाली. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जी काही उलटापालट झाली म्हणण्यापेक्षा जी काही क्रांती झाली, ही क्रांती ही महात्मा फुलेंच्या विचारानं, शाहू महाराजांच्या विचारानं या महाराष्ट्रामधला जो काही लाखोनी करोडो शिक्षणापासून वंचित असलेला जो वर्ग आहे, जो कष्टकरी समाज आहे, त्या समाजाचं राजकारण जर घडत नसेल तर आपल्याला या विरुद्ध आपल्याला उभं राहावं लागेल. हा ज्या वेळेला विचार 1946 पासून, हे 46 पासून म्हणतो मी, कारण काय झालंय या काँग्रेसमध्ये सुद्धा जे आणि मोरे हे 1930ला काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचा झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला.
दाजीबा देसाईंनी 44 साली केलं, क्रांतिसिंह नाना मंडळांनी 42 सालापासून केलं आणि सर्वांनी त्या झेंडा खांद्यावर घेतलेला होता. परंतु तिरंगा झेंडा हा या माझ्या कष्टकऱ्यांचं संरक्षण करणार नाही आणि भागवतशाही भारतीय धोरण घेतो म्हटल्यानंतर त्यावेळेला 1947 साली दाजीबांचं महत्त्व कुठं आहे, त्यांची स्वातंत्र्याची भागीदारी आहे, स्वातंत्र्य चळवळीची भागीदारी आहे, उरुग्वेच्या संसदाचं त्यांचं गाव आहे. आता आणलंय काय त्यांनी आपल्या बालपणापासून मुला साधारणतः 44 सालापासून ते 19 मार्च 1985 पर्यंत त्यांनी आपली सगळी जी काही हयात घालवली ती हयात घालवत असताना मी आपल्याला सांगेन की त्यांनी आपलं शिक्षण घेत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं झेप घेतली त्या विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्यामध्ये जो विचार आला तो विचार घेऊन त्यांनी कष्टकरी मुलांच्यासाठी, कारण माहिती असेल तर आपल्याला सांगतो की शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये हायस्कूलच्या महाविद्यालयाच्या किंवा ह्याच्या ज्या फीज होत्या त्या या देशातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेपेक्षा अत्यंत कमी होत्या आणि शाहू महाराजांनी की जी आज आपण मागणी करतो आहोत की आमच्या शिक्षणावरती किमान 6% 8% खर्च करा, शाहू महाराजांनी त्या काळामध्ये त्यांच्या एकूण असलेल्या बजेटमधलं साधारणतः 6% खर्च ते एकूण उत्पन्नाच्या शिक्षणावर खर्च करत होते. आणि शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने विचार मांडला त्या पद्धतीनं त्यांनी बहुजन समाजाची मुलं ह्या शिक्षण व्यवस्थेत आणण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला. परंतु ज्यावेळेला खेरांचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये 1950 सालची गोष्ट येईल त्यावेळेला या संस्थानाचं तर विलिनीकरण झालेलं होतं. संस्थानं तरी सगळी याच्यामध्ये चळवळीत त्याच्यातून आपल्याला या देशामध्ये सहभागी झालेलो होतो आणि म्हणून या खेरांच्या सरकारने कदाचित त्याच्या मागचा संकेत असा असेल, अरे महाराष्ट्रामध्ये तर सगळी मुलं शिकली आणि उद्या शिकून जर मोठी झाली तर मग आमचं काय, म्हणजे काय, जी चातुर्वर्ण्य व्यवस्था किंवा जी आपली समाज व्यवस्था आम्हाला सगळ्या बहुजन समाज म्हणजे वरचं जर नुसतं गाडगं सोडलं तर खालच्या लोकांचं शिक्षण बांधून आणि त्यांनी जे बंद करून टाकलेलं होतं तेच बरोबर होतं अशी म्हणणारी मंडळी संस्थे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आली. हा माझा आरोप नाही, वस्तुस्थितीच आहे. कदाचित हा कोणीतरी खोडून दाखवा. आणि त्यांनी ज्या काही फीज वाढवल्या आणि ज्या पद्धतीनं शिक्षणामध्ये पैशाचा वापर केला त्याच्यामुळे ती चळवळ उभी राहिली. त्याचं नेतृत्व दाजीबा देसाईंनी केलेलं होतं. त्यावेळेला एन डी पाटीलसुद्धा त्या चळवळीत आलेले होते. त्यावेळेला सुद्धा ते राजाराम कॉलेजचे याच्यामध्ये होते. आणि मी आपल्याला एक सांगणार आहे, जो दाजीबा देसाई विचार जगले, ज्यांनी तो विचार केला, मग अशी मी जो मुद्दा मांडत होतो ना की दाजीबा देसाई स्वतः विचार जगले, एन डी पाटील स्वतः विचार जगले, उद्धवराव पाटील स्वतः विचार जगले. आणि तुम्हाला आणि मला अभिमान असला पाहिजे, तुमच्या आणि माझे नेते जे महाराष्ट्रामध्ये 3 ऑगस्ट 1947 म्हणजे आमच्या देशाचं पहिलं झेंडावंदन स्वातंत्र्याचं होणार होतं, त्याच्यापूर्वी माझ्या शेका पक्षाचा तुमच्या माझ्या शेका पक्षाचा जन्म आहे. 3 ऑगस्ट 1947 हा माझा जन्म आहे. आणि याची सुरुवात माझी जी आहे ती 1930 पासून आहे. मी त्याच्या खोलात आता जात नाही. परत एखादं व्याख्यान आपण घेऊ किंवा आपण चर्चासत्र घेऊ. आणि 3 ऑगस्ट 1947ला ह्या शेतकरी कामगार पक्षाचा जन्म झाला. त्या जन्माच्या वेळेला दाजीबा देसाईसह त्यांनी काँग्रेसचा त्याग केला
भाऊसाहेब राऊतांनी काँग्रेसचा त्याग केला, त्या सगळ्या इतिहासात मी नेत नाही. त्या लढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील होते, प्रति सरकारच्या चळवळीमधले लोक होते. महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चळवळीची परंपरा असणारे कोल्हापूरमधली काही मंडळी होती. आणि या सगळ्या मंडळींनी मिळून ज्या वेळेला खऱ्या अर्थानं याचा विचार केला, त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की आलेलं हे सरकार आपल्या हिताचं नाही, शेतकऱ्यांच्या हिताचं नाही, कष्टकऱ्यांच्या हिताचं नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला किमान पक्षी याच्यामध्ये काहीतरी संघटन उभं केलं पाहिजे. म्हणून त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस अंतर्गत शेतकरी कामगार पक्ष होता. परंतु काँग्रेसने नंतर घटना बदलली आणि घटना बदलल्यामुळे पक्षाला बाजूला व्हावं लागलं, बाजूला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा जन्म झाला. त्या जन्मामध्ये दाजीबा देसाई एक प्रमुख त्यामधले शिल्पकार होते. आणि मी सांगेन आपल्याला, शेतकरी कामगार पक्षाने जी ध्येय धोरणं घेतली, ही ध्येय धोरणामध्ये जे विचार घेतले, त्या विचारामध्ये त्यांनी शेतीला जसं प्राधान्य दिलं, त्याच पद्धतीनं त्याचं शेतकऱ्याचं दारिद्र्य काय आहे त्याचा अभ्यास केला. दाभाडे प्रबंध आपण बघितला असेल, वाचला असेल, नसेल तर मी तुम्हाला देतो पुस्तक. आहेत आपल्याकडे पुस्तकं भरपूर आहेत. दाभाडे प्रबंधाचा अभ्यास केला तर आपण त्याच्यामध्ये मार्क्सवादाचा आधार घेतला आहे. मार्क्सवादाचा आधार घेऊन त्या लेनिनचं मार्गदर्शन कसं होतं आणि स्टॅलिनने काय केलेलं होतं आणि रशियाची निर्मिती कशी झाली आणि रशिया हा कसा समाजवादी देश होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने या जगामध्ये हा भांडवलशाहीचा पराभव करून त्यांनी समाजवादी समाज रचना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी बोल्शेविक आणि मेन्शेविक या सगळ्या संघर्षामध्ये त्यांनी या देशामध्ये रशियामध्ये जी क्रांती घडली त्याचा आदर्श ठेवून आपल्या शेतकरी कामगार पक्षानं कार्ल मार्क्स आणि लेनिनचं तत्त्वज्ञान अंगीकारलं आणि ते कृतीत आणलं. मी आपल्याला सांगेन, तुम्ही आणि मी भाग्यवान आहे वकील साहेब, तुमचा प्रवेश केला, तुमचं अभिनंदन मगाशी केलं, परत एकदा करतो. कारण असं सांगतो, तुम्हाला पश्चात्तापाची वेळ येणार नाही. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये शेतकरी कामगार पक्षाने लाल बोट खांद्यावरती घेऊन जाणारे डावे पक्ष आहेत. त्या सगळ्यांची सुद्धा तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण मी काही लोकांना, नवीन मुलांना सांगेन, शेतकरी कामगार पक्षच का याचा तुम्ही अभ्यास करा. 1930 पासूनच्या लढ्यामध्ये किंवा त्याच्या अगोदरपासून त्यावेळेला कम्युनिस्ट पक्ष जो होता, जो रशियाच्या एकूण याच्यावरती धोरणावरती अवलंबून हे असलं पाहिजे, त्या कम्युनिस्ट पक्षाने जी धोरणं घेतली या देशामधल्या, त्यांनी या स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला. ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले नाही. त्यांनी या देशामधल्या कष्टकरी समाजाचा विचार केला नाही. ते पोथीनिष्ठ बनले आणि पोथीनिष्ठ बनल्यामुळे घडलं काय तर एक घडलं की या देशामधला जो कामगार होता त्याला त्यांनी संघटित करायला पाहिजे. तर त्यांनी क्रांतीचा कणा 1851ला या महाराष्ट्रामध्ये मुंबईला गिरणी आली पहिली, नंतर ज्यूटची गिरणी कलकत्त्यात झाली. कामगार वर्ग तयार होत होता. कम्युनिस्ट पक्षाचं धोरण असं असायला पाहिजे होतं की ह्या कामगारांना मी क्रांतीचा कणा म्हणून संघटित करेन आणि या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मार्क्सनं सांगितलं त्याप्रमाणे क्रांतीचा नेता म्हणून कामगार वर्गाची चळवळ मी भक्कमपणे. त्यावेळेला कामगार संघटना दुसऱ्या कोणाच्याच नव्हत्या. त्या अर्थानं कम्युनिस्ट पक्षाने ते केलं. तुम्ही का शेतकरी कामगार पक्षात हे तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा. अरे ज्या कम्युनिस्ट पक्षाने हे केलं नाही म्हणून काय घडलं, दाजीबा देसाई समजावून घेताना तुम्ही सांगायला सांगितलं. कम्युनिस्ट पक्षाने ही चूक अशी केली की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला आणि ही चळवळ जसे RSS वाल्याने जशी ब्रिटिशांची बकलासी केली आणि नोकऱ्यामध्ये जागा घेतल्या आणि या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये उच्चवर्णीय आणि ब्रिटिशांची साथ केली, ते हे RSS वाले आहेत. त्याचाही तुम्ही आता विचार करा. 1927चा जन्म असणारे RSS वाले त्यांनी या स्वातंत्र्य लढ्याला अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या विरोधच केला. तुम्ही आजची परिस्थिती आणि त्यावेळच्या परिस्थितीमध्ये काय फरक आहे याचं सुद्धा आता विश्लेषण करा. तुम्ही विचार करा. आज तीच RSSची प्रवृत्ती या देशामधल्या कष्टकरी समाजाच्या विरुद्ध उभी आहे. आज जर दाजीबा देसाई असते, आज जर ND पाटील असते, आज जर दाजीबा देसाईंनी लेखणी उचलली असती तर जागतिक परिस्थिती काय आहे, देशातली परिस्थिती काय आहे, महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे आणि प्रतिगामींची शक्ती आज या महाराष्ट्रामध्ये का वाढते आहे, प्रतिगामींची शक्ती आज केंद्रामध्ये का आलेली आहे आणि याला कोण जबाबदार आहे याचं विश्लेषण आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणून असणारे ND पाटील, दाजीबा देसाई
यांनी नक्कीच केलं असतं. आणि ते जर त्यांनी केलं असतं तर तुम्ही आणि मी काय करणार आता? तुम्हाला आणि मला सुद्धा ते विश्लेषण करून तुम्हाला लोकांच्यापर्यंत जावं लागेल. आणि आज जे तुम्ही आणि मी हातबल झालेलो आहोत ते हातबल होत असताना माझ्या मागच्या पिढीतले एन.डी. पाटील, दाजीबा देसाई, माझे वडील भगवानराव सूर्यवंशी असतील, उद्धवराव पाटील असतील, हांडे असतील, कृष्णराव धुळप असतील, त्यांनी ज्या पद्धतीने या पक्षाचं फाउंडेशन तयार केलं, त्यांनी जो विचार तयार केला आणि त्यांनी ज्या पद्धतीने या शेतकरी कामगार पक्षाची आंदोलनाने संघटन केलं, त्या संघटन कौशल्यामध्ये तुम्ही आम्ही आज सैनिक आहोत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की दाजीबा देसाई 1948 साली ज्या वेळेला तुम्हाला मी सांगेन की शेतकरी कामगार पक्षाचा जन्म होऊन कामाची सुरुवात झाली, शेतकरी कामगार पक्षाचा उभा राहायला लागला, त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना मी काय परत सांगत नाही, यशवंतराव असोत, बाकीचं असोत, ही सगळी मंडळी तळ्यात आणि मळ्यात होती, ती निघून गेली. परंतु जयदेव मोरे, तुळशीराम जाधव, खाडीलकर असतील, दाजीबा देसाई त्यामध्येच होते, क्रांतिसिंह नाना पाटील, आणि ज्यांनी महाराष्ट्र उभा केला आणि पिंजून काढला त्यामध्ये तुमचे देशमुख पण होते, कुठले नगरचे. हे सगळी मंडळी एका पक्षाचा झेंडा खांद्यावरती घेऊन अशी जात होती. आणि ती जात असताना जे मग अशी म्हणलो आणि तुम्ही टाळ्या पण वाजवल्या, 1948 साली जी सुरुवात झाली दाजीबाची व्यक्ती आणि कार्य म्हणजे आहे काय? शेतकरी कामगार पक्षाचा जन्म 3 ऑगस्ट 47 आणि 1948ला उवाटा परिषद काय होते, दाजीबा देसाई त्याचं नेतृत्व काय करतात, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य, आणि त्यांनी त्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवली असं म्हटलं तर काय वावगं ठरणार आहे का? ठरू नये. कोवाडला त्यांनी त्या ठिकाणी शेतकरी परिषद घेतली आणि शेतकरी कामगार पक्षाचा जो काही कार्यक्रम आणि त्या प्रकारचं धोरण होतं, ती पहिली शेतकरी कामगार पक्षाची परिषद ती दाजीबा देसाईंनी यशस्वी करून दाखवली. आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या काळात त्यांनी जे संघटन उभं केलं, त्या संघटनेच्या जोरावरती आज सुद्धा जरी आज बेळगावचा आणि कारवारचा, निपाणीचा, भालकीचा, सणचा, बिदरचा आणि इतर जी 853 गावं आहेत त्या भाग जरी मराठी भाषिक आज जरी इथं आलेला नव्हता नाही, तो येणार आहे म्हणजे आपण तो घेणार आहे. त्या भागामध्ये चळवळ उभी राहत असताना दाजीबा देसाईंनी उचकावला शेतकरी कामगार पक्षाची जी काही परिषद घेतली आणि मेळावा घेतला, त्यात जी ताकद उभी केली, त्याच्यातून त्यांचं संघटन कौशल्य लक्षात आलं. आणि ते संघटन कौशल्य लक्षात येत असताना त्यांनी ज्या शिताफिनाने ह्याच्यामधलं अधिवेशन घेतलं, त्यामध्ये त्यांनी शेतकरी कष्टकऱ्यांचा विचार, त्याची शेती आणि शेती धंद्यावर अवलंबून असणारा शेतकरी, त्याचा विचार खऱ्या अर्थानं दाभाडी प्रबंध, आणि दाभाडी प्रबंध त्यावेळेला झालेला नव्हता, 50ला आला तो, परंतु तो विचार तेव्हापासून त्यांनी मांडला. आणि त्यामुळं शेतकरी कामगार पक्षाचा खऱ्या अर्थानं कामाची सुरुवात जशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये नाना पाटलांनी किंवा इतर नेत्यांनी ज्या पद्धतीनं सभा संमेलनं घेतली आणि पक्षाचा झेंडा नेला आणि सांगितलं की आम्हीच का, तर एक गोष्ट मी मगाशी विसरलो सांगताना, तुम्ही आणि मी शेतकरी कामगार पक्षात आहे याचा अभिमान का वाटला पाहिजे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्या कम्युनिस्टांनी विरोध केला म्हणण्यापेक्षा सभा झाले नाही, त्याच्यामुळं कम्युनिस्ट पक्ष जो आहे तो आपल्या ह्या विचारापासून बाजूला गेला. कम्युनिस्ट पक्ष म्हणजे रशियाचा पक्ष, अमुक पक्ष, तमुक पक्ष. अरे का, आम्ही सुद्धा लाल बॉर्डरच खांद्यावर घेतला, आम्ही सुद्धा लाल बॉर्डरचेच पाहिजे झालो. आणि पायी झालो म्हटल्यानंतर आम्ही जो विचार दिला समाजामध्ये, ते आमचे क्रांती लढ्यातले जे काही क्रांती अग्रणी होते, क्रांती लढ्यातले जे काही सैनिक होते, जे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांनी या शेतकरी कामगार पक्षाचा जन्म दिल्यानंतर त्यांनी मार्क्सवाद स्वीकारला. आणि तो विचार त्यांनी मांडत असताना ग्रामीण भागात जाऊन लोकांच्या मध्ये काँग्रेसचं धोरण कसं चुकीचं आहे हे सांगितल्यामुळं शेतकरी कामगार पक्ष 48 सालानंतर ग्रामीण भागातल्या खेड्या, पाड्यात, वाड्यात, वस्तीत जाऊन पोहोचला. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहीत असा म्हणून सांगतो, दाजीबा देसाई असतील किंवा आणखीन आमचे नेते असतील, त्या सगळ्याच्या बरोबर सत्यशोधक चळवळीतली ती मंडळीचा याच्यामागे कोल्हापूरकरांचा आणि बाकीच्यांचा पाठिंबा होता. आणि याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर आलेले होते. शेतकरी कामगार पक्षाचा विचार
हा कर्मवीर भाऊराव पाटलांना पटलेला विचार होता आणि शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व आणि विचाराची दिशा त्यांनाही मान्य होती. आणि त्याचंच फलित म्हणून मी आपल्याला सांगेन, कदाचित विसरून जाईल म्हणून सांगेन, दाजीबा देसाईंचं कार्य आणि कर्तृत्व काय. स्थापनेच्या वेळेला ही सगळी स्टॉलवर्ड मंडळी असताना, कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह येणारा पाटील आणि ही मंडळी असताना, ज्या वेळेला एन डी पाटील यांना 1959 साली कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांना रयत शिक्षण संस्थेचं जाता जाता 8 दिवस अगोदर सभासदत्व दिलं. तुम्हाला माहिती आहे, सभासदत्व देण्याचं पत्र दिलं. तोपर्यंत एन डी पाटील रयतमध्ये कोणी नव्हतं. 1935ला घटना आली. त्याच्यानंतर ह्यालाही सगळ्यांनी आमची जी काही मंडळी होती पुरोगामी विचारायची, त्यापैकी एन डी पाटलांना नुसतंच मानसपुत्र होते, त्यांना सभासदसुद्धा केलं होतं, पण ते काम करत होते. हे ज्या वेळेला 59 साली सदस्य झाले आणि रयतचं काम करायला लागले, प्राध्यापक होते, रयतमध्ये शिकवायला होते. आमचं भाग्य एवढं मोठं, दाजीबा देसाईंचं कार्य आणि कर्तृत्व म्हणत असताना एक तो दगड आहे महिलाचा. दाजीबा देसाई हे कर्मवीर भाऊराव पाटलांना भेटले सातारला आणि त्यांनी कर्मवीरांना विनंती केली की शेतकरी कामगार पक्ष जर जबरदस्त पद्धतीनं ताकदीनं जर ग्रामीण भागातनं आणि शहरी भागातनं उभारायचं असेल तर त्याला तेवढीच ताकदीची माणसं शेका पक्षामध्ये काम करणारे पुढारी असले पाहिजेत. आणि मी तुम्हाला विनंती करतो की आम्हाला एन डी पाटील या व्यक्तीला आम्हाला तुम्ही पक्षाला काय करा, जोडीत घाला. थोडक्यात मराठी भाषेत कर्मवीर भाऊराव पाटील त्याच विचारायचे असल्यामुळं कार्यालय कर्तृत्वामध्ये एन डी पाटलांसारखा पहाडी आवाजाचा आणि पहाडी स्वभावाचा आणि दाजीबा देसाईंचा भाऊ म्हणून वावरलेले एन डी पाटील आयुष्यभर त्यांनी त्यांची साथ सोडली नाही. एन डी पाटील आणि दाजीबा देसाई एकच होते, एकच विचार होता आणि एकच आचार होता आणि एकच कृती होती आणि एकमेकावरती असं जीवापाड प्रेम होतं. त्या दाजीबा देसाईंनी कार्य आणि कर्तृत्वामध्ये त्यांनी माणसं अशी गोळा केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जशी विद्यार्थी गोळा केले तसे दाजीबा देसाईंनी पक्षाकडं लोकांना अशा पद्धतीनं वेचून आणलं की जे विचाराचे पाईक बनतील. आणि हे करत असताना मी आपल्याला सांगेन, कार्य आणि कर्तृत्वच पाहिजे ना दाजीबांचं. आणि ते अफाट होतं. हिमालयाला गवसणी घालणारं दाजीबांचं काम होतं. हे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्या. 1948ला ज्या वेळेला त्यांनी हे काम चालू केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये मधल्या काळात दाजीबांनी दाभाडी प्रबंधाचं, मगाशी कुमार म्हणले की दाभाडी प्रबंधाचं ड्राफ्ट किंवा हे बाकीचं करत असताना राष्ट्रीय परिस्थिती, आंतरराष्ट्रीय परिस्थिती, शेतकरी कामगार पक्षाचं धोरण, शेतीमालाचे भाव, हे अमुक हे सगळं मांडत असताना दाजीबाचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता. पण दाजीबा देसाईंचं जे काम बघतो आपण त्याच्यामध्ये कर्तृत्व बघत असताना मगाशी उल्लेख केला, त्याच्यानंतरचा उल्लेख त्यांनी पण केला. दाजीबा देसाईंनी शेतकरी कामगार पक्षाची जी भूमिका होती ती भूमिका स्वतः ते जगली. अवघड काम आहे. माझ्या नावावर जर उद्या 50 एकर जमीन असेल आणि ती कुळं जर माझी कसत असतील तर उद्या कसे त्याची जमीन ही शेतकरी कामगार पक्षाची हो. समाजविरोधी समाज रचना प्रस्थापित करायची असेल आणि अस्तित्वात यायची असेल तर शेतीचं वाटप कष्ट करणाऱ्या माणसाच्या हातामध्ये शेती असली पाहिजे आणि जो काम करतो कसे त्याची जमीन. हा शब्दप्रयोग आपल्या कानावर केला तो कुणाचा आहे? तो तुमचा आणि माझा आहे. शेतकरी कामगार पक्षाने त्या शब्दाला वजन प्राप्त करून दिलं आणि शेतकरी कामगार पक्षाने त्याला वजन प्राप्त करून देत असताना दाजीबा देसाईंनी त्यांच्या 7 वाऱ्यावरती ज्या कुळांची नावं होती, कारण मी दाजीबाईंच्या घरी वावरलो, मी दाजीबाईंच्या बरोबर होतो बरेच वर्ष. मी काय त्याचा मला अभिमान आहे, मला त्याचा गर्व पण आहे. कारण दाजीबा गप्पा मारायला लागले किंवा त्यांच्याकडची माणसं भेटायला लागली बेळगावमध्ये गेल्यावर, तर ती दाजीबानी ह्या 7 वाऱ्यावरती कुळांची नावं होती. ती जमीन ती कुळं नाही म्हणत असताना नको दाजी आम्हाला तुम्ही आम्हाला चांगलं सांभाळलं, तुम्ही आम्हाला हे केलं आहे, नावालाही काय तुम्ही तुमच्या माझ्या नावावर करून घ्यायची नाही. दाजीबाने दम देऊन त्यांना सांगितलं की जमीन मी ज्या विचाराचा आहे तो जर मी विचार मांडत असेल तर ती जमीन तुम्ही तुमच्या नावावरती करून घेतली पाहिजे. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं जो कायदा आणला, आमच्या सरकारनं दोन्ही, आता आपलं सरकार नाहीच आहे, त्यावेळेस तर नव्हतंच, खूळ कायदा आणला, कसेल त्याची जमीन आणली.
कुणाला किती कशी जमीन मिळाली ते दुर्बिणीतनं बघून सुद्धा कळत नाही. काढा ना. महाराष्ट्र सरकारने कोण काय जाणला? महाराष्ट्र सरकारने कसे त्याची जमीनची घोषणा केली? पुरोगामी घोषणा करण्यामध्ये काँग्रेससारखा पक्ष नाही. पण दाजीबा देसाईंनी काहीही कुठलाही विचार न करता कुळाच्या नावावरती एकही नया पैसा न घेता त्या जमिनी केल्या. ज्याच्यामध्ये पुरोगामी चळवळीचा विजय होता, त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराचा विजय होता आणि ते अनुकरण शेतकरी कामगार पक्षाचाच कार्यकर्ता करू शकतो ही एक धारणा. व्यक्ती आणि विचार काय आणि व्यक्ती काय? व्यक्तीच विचार करत असते, परंतु विचार जो आहे तो माझा कुठला विचार आहे, त्याचं जतन कसं करायचं आणि मी कसं जगायचं ते दाजीबा देसाई. आता हे करत असताना चळवळीची धार सुद्धा आणि कोणाला जोर कसा येतो प्रभावीपणे कोण बोलू शकतात? एन डी पाटीलच जोरात बोलू शकतात. आमच्या ह्याच्यामध्ये उद्धवराव पाटीलच बोलू शकतात. कारण उद्धवराव पाटील हे जगले. उद्धवराव पाटलांनी सुद्धा ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये आणि याच्यामध्ये ते रजाकाराच्या चळवळीत होते आणि याच्यामध्ये होते त्यावेळेला ते शेतकरी संघटनेचे सभासद म्हणून त्यावेळेला तिथं ते काम करत होते. आणि ज्या वेळेला ही चळवळ संपली आणि ज्या वेळेला ते हैदराबादचं संस्थान विलीन झालं त्यावेळेला ते महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचंच म्हणजे शेतकरी संघटनेचंच म्हणजे त्याच्यामध्ये जे काही आमच्या पूर्वजांनी किंवा आम्हाला विठ्ठलरावजी शिंदे आठवतात का? विठ्ठलरावजी शिंदेने 1930 साली जो विचार केलेला होता आणि त्याच्या आधारावरती जी समाजरचना आणि समाजव्यवस्था काम करत होती त्याचाच पुढचा भाग म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. आणि विठ्ठलरावजी शिंदेनी जो विचार दिला की कसेल त्याची जमीन आणि शेतकऱ्याच्या मालाला किंवा ह्याला त्याला हमीभाव मिळाला पाहिजे हा विचार कधी आला? उगीच एन डी पाटील विठ्ठलरावजी शिंदेच्या पुस्तकावरती किंवा विठ्ठलरावजी शिंदेच्यावरती बोलत नाही. त्यांनी ती कृती केली, त्याचा सुरुवात तिथं होती. जशी महात्मा फुलेंनी 1890 पर्यंत ते काम केलं, 1848 ते 1890 पर्यंत तेच काम शाहू महाराजांनी केलं आणि तेच काम विठ्ठलरावजी शिंदे म्हणजे विराज शिंदे यांनी 1930 साली. हा तुमच्या काय चळवळीचा आणि त्याचा जो भाग आहे ना तो आम्ही विसरता कामा नाही. आणि म्हणून दाजीबा देसाईचं मोठेपण कशात? आणि म्हणून मी सांगेन की दाजीबा देसाई जगले ते चळवळीतनं जगले. दाजीबा देसाई म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष म्हणजे दाजीबा देसाई. त्यांनी मांडलेले विचार शेतकरी कामगार पक्षाचे विचार. आणि आमच्याकडे एक अशी सांद होती आणि अजूनही पण आहे. जे एन डी पाटील बोलतात तो माझा फाटका कार्यकर्ता बोलतो. जे दाजीबा देसाई बोलतात तो माझा फाटका कार्यकर्ता बोलतो. तर मी ते काय फिरपी काय ते प्राध्यापकांना माहिती आहे की नाही? मला पण थोडं मोठं माहीत आहे की कुठली तरी अशी हे असते की माझ्या मनातलं तुम्हाला कळतो आणि तुमच्या मनातलं का प्रेम असेल तर जिव्हाळ असेल तर एकमेकाची ती थेरपी आहे ती कळतं. जिव्हाळ अति प्रेम असेल तर हे कळतं. अति जिव्हाळ हा जिव्हाळा शेतकरी कामगार पक्षात आहे. हो एन डी पाटलांचा विचार माझा फाटका कार्यकर्ता बोलून दाखवतो. दाजीबा देसाईंचा विचार माझा फाटका कार्यकर्ता बोलून दाखवतो. याचा अर्थ एकच आहे की शेतकरी कामगार पक्षामध्ये दाजीबा देसाईंचं व्यक्तिमत्व घडत असताना त्यांनी पक्षाचं धोरण आणि तत्वज्ञान ते जगले. जे विचार केला तो केला. संसाराचा विचार एन डी पाटलांनी पण केला नाही, दाजीबा देसाईंनी केला नाही. माझ्या उद्धवराव पाटलांचा मुलगा मयत झाला आणि तो गेला. म्हणून उद्धवराव पाटलांना ज्या वेळेला मुंबईच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये ज्यावेळेला कळलं त्यावेळेला त्यांनी कळल्यानंतर तो फोन बाजूला ठेवला, निरोप बाजूला ठेवला आणि मोर्चाला पहिल्यांदा प्राधान्य दिलं. हा शेतकरी कामगार पक्ष आणि हा तुमचा माझा शेतकरी कामगार पक्ष. दाजीबा देसाईचं व्यक्तिमत्व येत आहे. सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये एका टोकाची भूमिका घेऊन ते ज्यावेळेला गेले त्यावेळेला लढवय्याच्या भूमिकेतनं गेले. दाजीबा देसाई तो विचार जगले आणि त्याला फाटा फोडला. तो आमच्या या देशातल्या जे डावे पक्ष किंवा समाजवादी पक्ष आहेत किंवा जे काँग्रेसवाले आहेत त्यांनी फाटाफुटीचं राजकारण केलं आणि दाजीबा देसाईंना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. शेतकरी कामगार पक्षावरती त्यांनी टीका केली. सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी मोर्चा घातला आणि सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये मोर्चा घातल्यानंतर जसं केंद्रातलं माझं सरकार हे नेहरूंचं सरकार आणि काँग्रेस पक्ष त्याच्यानंतर मोरारजी देसाई त्यांचं हे सगळे यांनी या देशामध्ये भाषावर प्रांत रचनेचा निर्णय 1930 साली ते घेतला होता. बरोबर आहे सर? मला अशी एकदा चुकलो म्हणून आता चुकणार नाही. परीक्षा घ्या माझी पहिले
त्या 1930 साली भाषावर प्रांत रचनेचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला होता. या देशामध्ये भाषावर प्रांत रचना झाली. तुम्ही लक्षात घ्या की गोम कुठं आहे. तुम्ही कार्यकर्त्यांनी विचार करा गोम कुठं आहे. ही भाषावर प्रांत रचना काँग्रेसनं जाहीर केलेली असताना केवळ गुजरात आणि महाराष्ट्राचा द्विभाषिक का, ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की नाही. का गुजरातची भाषा आणि महाराष्ट्राची भाषा सारखी आहे. या काँग्रेसवाल्यांनी डावपेच केला आणि डाव टाकला. संपूर्ण महाराष्ट्राची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या वेळेला उभी राहिली आणि बेळगावचा प्रश्न हा तत्वाच्या आधारावर बहुसंख्याक प्रदेश, सलग भूप्रदेश, बहुसंख्याक आणि लोकेच्या पाटसकरणी थोडाफार प्रकारचा जो काही निर्णय किंवा जो काही तत्व हे आमच्या देशानं जे धोरण स्वीकारलं, सलग भूप्रदेश, बहुसंख्याक भाषिक आणि लोकेच्छा, हे तुमच्या बेळगावकर सीमा प्रश्नाचं गमन आहे. आणि याच धोरणानं जर या देशामध्ये जर सगळीकडे जर भाषावार रचना जर झालेली होती तर या केंद्रामधल्या सरकारनं उद्या त्यावेळच्या नेहरू सरकारनं त्यावेळच्या या काँग्रेसवाल्यांनी उद्या ह्या देशाला एक भाग निर्णय आणि महाराष्ट्राला आणि गुजरातला वेगळा न्याय आणि ते द्विभाषिक राज्य करण्याचा डाव टाकला. ह्याच्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता जो नवीन आहे तो सांगतो आणि म्हणतो की माझं लक्ष बाजूला करून मला जे मिळवायचं आहे ते मला मिळू नये म्हणून म्हैसूर राज्य त्यावेळेचं आणि आताचं कर्नाटक याच्यामध्ये पाटसकर निवाड्याप्रमाणे तत्वाप्रमाणे मराठी भाषिक भाग जी 853 गावं आहेत ती गावं मला द्यायला लागू नये म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी फूट पाडायची आणि लोकांना एक दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला आपण कार्यक्रम साधायचा. याच्यामध्ये मुंबईचं कारण पुढं करून द्विभाषिक राज्याचा घाट त्यावेळेला घातला गेला आणि तो घातला गेलेला घाट त्यावेळेला कुणाच्या लक्षात आला की नाही माहीत नाही. पण दाजीबा देसाई आणि शेतकरी कामगार पक्ष याच्यावरती ठाम होता आणि झालं काय ते वेगळंच झालं. 1 नोव्हेंबर 1958ची गोष्ट आहे. 1 नोव्हेंबर 1958ला दाजीबा देसाई हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव झाले आणि लढाऊ बाण्याचा मनुष्य व्यक्तिमत्व काय, व्यक्ती आणि विचार काय आणि माहिती म्हणून सांगतो 1 नोव्हेंबर 1958 नंतर त्यांनी ह्या सीमा प्रश्नावरती एक प्रबंध तयार केला. त्यांनी त्यामध्ये सीमा प्रश्न कसा सुटला पाहिजे याचं धोरण मांडलं आणि तो का सुटत नाही म्हणून सांगितलं आणि त्याच्यावरती दिल्लीला मोर्चा ठेवला. दिल्लीला मोर्चा कसा ठेवला त्यावेळेला सगळे पक्ष होते बरं का. डावे पक्ष होते, उजवे होते, समाजवादी होते, या होते त्या होते, सगळे होते. सगळ्या पक्षाचं नेतृत्व त्यात होतं. दाजीबा चिटणीस होते आणि त्यांनी काय केलं 1 नोव्हेंबरला त्यांची निवड झाल्यानंतर 18 डिसेंबर 1958ला दिल्लीच्या पार्लमेंटवरती 1 दिवसाचा सत्याग्रह केला, जाहीर केला आणि समितीतले सगळे पुढारी त्याच्यामध्ये होते. दाजीबा देसाईंचं महत्त्व तुम्हाला पाहिजे ना, व्यक्ती आणि विचार म्हणून. तो माणूस लोखंडाचा होता का कशाचा होता काय, पण पोलादी माणूस होता. यामध्ये याचा पचका करायचा हा प्रश्न रेंगाळत ठेवायचा म्हणून या सगळ्या समाजवाद्यांनी आणि या सगळ्या डाव्यांनी या प्रश्नामध्ये दाजीबानी जाहीर केलेलं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये दाजीबा आणि या महाराष्ट्रातलं बहुसंख्य शेतकरी कामगार पक्षाची मंडळी त्याच्यामध्ये जास्ती संख्येनं होती हे मी नमूद करतो. दिल्लीच्या मोर्चाला गेले आणि पार्लमेंट पुढं त्यांचा 1 दिवसाचा सत्याग्रह होता. बेळगाव, कारवार, नेपाळी, भालकी, संत, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे आणि त्यावेळेला अजूनही ह्याच केंद्र सरकारनं द्विभाषिकांचं राज्य आणायचं म्हणून ठेवलं होतं आणि त्यामध्ये त्यांचा आग्रह होता. ह्या सगळ्या पक्षांनी केलं काय की जी प्रसिद्धीचं माध्यम एका उजव्या पक्षाकडे डाव्या पक्षाकडे होतं त्यांनी त्या मोर्चाची प्रसिद्धीच केली नाही. दाजीबा देसाई तुम्हाला वाचायचे आहेत ना, असे वाचा. दाजीबा देसाईंचा कटकटपणा जो आहे ना तो बघायचा आहे ना, असा बघा. माहिती म्हणून त्या मोर्चाला दाजीबा आणि शेतकरी कामगार पक्षाचे बहुसंख्य लोक, महिलासुद्धा, वयस्कर महिलासुद्धा मोठ्या संख्येनं पार्लमेंटवरती गेलेलं आणि ज्या वेळेला त्यांनी बघितलं
की ह्याची बातमीच नाही कुठं दिल्लीमध्ये मोर्चा निघणार आहे किंवा धर्म धरणार आहे. आणि हे ज्या वेळेला दाजीबांच्या आणि या सगळ्या लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेला जे बाकीचे जे पक्षाचे लोक होते तर जे पक्षाची मंडळी होती ती नुसती बघायची की भूमिका घेऊन होते. आणि शेतकरी कामगार पक्षाचे मग आता एन डी पाटील असतील आणि बाकीची मंडळी असतील भाऊसाहेब होते सगळे होते दिल्लीच्या मोर्चात दिल्लीच्या धरण्यात. त्यांना ज्यावेळेला लक्षात आलं की अरे म्हणलं आपला काहीतरी घोटाळा झालेला आहे की आता आपल्याला काही खरं नाही आहे आपला उद्या 1 दिवसाचं धरणं आहे ते फेल जाणार. कुठल्या पेपरला बातमी नाही कुठं प्रसिद्धी नाही कशाची तयारी नाही काय नाही. थंडीचे दिवस होते त्या ठिकाणी अडचण होती. महिला गेल्या होत्या. मी आपल्याला सांगतो वाघाचं किंवा सिंहाचं काळीज असणारा आपला नेता त्या सीमा लढ्यातला अग्रणी दाजीबानी हे सगळं बघितलं. त्यांनी हार नाही मानली. त्यांनी दिल्लीमध्ये राहून त्यावेळेला अरुणा सपल्ली दिल्लीच्या मेयर होत्या आणि इतर पक्षाची मंडळी होती. त्याच्यामध्ये आमच्या महाराष्ट्रातली काही डाव्या विचाराची शेतकरी कामगार पक्षातनं चुकून गेलेली मंडळी पण होती. आणि ह्या मंडळींनी मग काय केलं तिथं ते संपूर्ण मशिदीत जागा उडकली आणि त्या ठिकाणी सेंट्रल हॉलमध्ये जागा उडकली. त्यांनी सरपण गोळा केलं. त्यांनी टेंट्स गोळा केले. त्यांनी पाण्याची व्यवस्था केली. त्यांनी अन्न पाण्याची व्यवस्था केली. आणि आपल्यातून जे हजारो मंडळी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये सत्याग्रहाला एका दिवसासाठी गेलेली होती त्या मंडळींच्या बाबतीमध्ये त्यांनी तो सत्याग्रह दाजीबा देसाईंनी मिटिंग बोलावली. आणि ती मिटिंग बोलवून दाजीबांनी सांगितलं की 18 डिसेंबर 1958 पासून 1920 3 दिवस पार्लमेंटच्या पुढं संयुक्त संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या वतीने सीमा प्रश्नावरती धरणे होणार. आणि मी आपल्याला सांगतो दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन हा निर्णय अशा पद्धतीनं हातातोंडाशी आज सत्याग्रह करायचा आहे. आणि हा निर्णय झाल्यामुळे कुणाला काही माहीत नाही काय आंदोलनाची कल्पना नाही. आणि मग त्या ठिकाणी सगळे दावे म्हणणार आहेत ना तुमचे आमचे हे सुद्धा सांगतो. आमच्या दाजीबानी आपल्या दाजीबानी एन डी पाटलांनी आणि शेतकरी कामगार पक्षाने मोठा भाऊ म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि कुठेही डाव्या चळवळीला संघटित करायचा प्रयत्न. भले आमची किती बदनामी केली शेतकरी कामगार पक्षाची बदनामी केली तरी दाजीबांचं हृदय एवढं मोठं होतं. दाजीबांचा विचार एवढा परखड होता की दाजीबांनी या सगळ्याकडे तोंड दिलं. पक्षाची बदनामी सहन केली पण विचाराची बैठक न सोडता त्याने आपला कार्यक्रम राबवला. डाव्यांची एकजूट करण्याचा प्रयत्न एन डी पाटील दाजीबा देसाई उद्धवराव पाटील यांनी तह हयात राबवला. भले डाव्यांनी आमचा किती घाट करू अजूनही करताय. मी जरा पटकन का बोलतो तुम्ही पक्ष म्हणून आपल्या लोकांनी विचार करण्याची गरज आहे की तुम्ही जर पटकन झाला तर यांचा तोंड बंद होणार. ह्याच्यातला इतिहास आहे कोल्हापूरमधला जाता जाता लक्षात आला म्हणून सांगतो. एन डी पाटील आमदार केला उभे होते 25 किती लोक उभे असतात बापू सांगा 85 किती लोक उभे असतील आणि कुठल्या लोकांचे होते सगळे होते. डावे होते उजवे होते आणि कुणाकोणाची नावं घेत नाही सगळे होते. सगळे उभे होते एन डी पाटील. काय डावा विचार एन डी पाटलांनी जतन केला शेवटपर्यंत. डावा विचार एन डी पाटलांनी जतन केला. डाव्यांचं काम केलं. डाव्याला कुठं आधार नव्हता तिथं आंदोलनात भागीदारी केली. या साध्यापासून बांध्यापर्यंत सगळ्या ठिकाणी एन डी पाटील फिरले. डावा विचार महिलांचं आंदोलन असेल आणखीन कुणाचं असेल धरणग्रस्तांचं असेल आणि कुणाच्या कॅनलला पेटतील बाकीचे लोक असतील ह्यांच्या आंदोलनामध्ये एन डी पाटील आघाडीवर राहिले. त्या एन डी पाटलांच्या विरुद्ध माणसं किती उभी राहिली. अर्थात कारखाने सुद्धा आमचे उभे होते. यांनी पक्षाने त्याला मोठं केलं ते पण पण आपल्याला सांगेन मी कोल्हापूरकर तुम्ही मंडळी हुशार आहात. तुमचं कौतुक करणार मी बापू तुमच्यासाठी. कोल्हापूरकर मंडळी हा हाडाचा कार्यकर्ता असणारा शाहू महाराजांचा कार्यकर्ता आहे आणि तुम्ही सुद्धा त्याच रक्ताचे आणि मासाचे आहे असं मी मानतो. की सिद्ध करण्याची वेळ पुढे आहे आपल्याकडे. मी म्हणलं म्हणजे होत नाही. त्या कोल्हापूरकरांनी एन डी पाटलांना निवडून देत असताना 1985 साली बहुतेकांची डिपॉझिट घालून एन डी पाटलांनी पुरोगामी विचाराचं कोल्हापूर नाही असं कोण म्हणेल.
शाहू महाराजांचं कोल्हापूर नाही असं कोण म्हणे. माझा मुद्दा जरा बाजूला गेला, मी पुढे नेतो. ज्या दाजीबा देसाईंचं व्यक्तिमत्व पार्लमेंटच्या पुढे 3 दिवस बसायचं, त्या ठिकाणी शेकोटी केली, गोरगरीब पोरं माणसं, बाकीची बायका माणसं, आणि त्या आंदोलनाचं सारथ्य ज्या दाजीबा देसाईंनी केलं त्याचं कौतुक आणि त्याची प्रतिमा त्या केंद्रातल्या मंत्र्यांच्याकडे सुद्धा गेलीच गेली. कारण ती काय सगळे त्यांचे रिपोर्ट्स असतातच, पण दिल्लीकरांनी सुद्धा या आंदोलनाचं कौतुक केलं. सीमा प्रश्न काय आहे आणि तो कसा तात्विक आधारावर. आम्ही काही भीक मागत नाही आहे, शेतकरी कामगार पक्षाने काही भीक मागितलेली नाही. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकरी कामगार पक्षाने मिळवलं ते भीक मागून मिळवलेलं नाही. त्यांनी जे मिळवलं ते मनगटाच्या जोरावर मिळवलं, त्यांनी जे मिळवलं ते विचाराच्या जोरावर मिळवलं, त्यांनी जे मिळवलं ते तत्वाच्या आधारे मिळवलं, आणि तत्वाची च्युती करून त्यांनी काही मिळवलं नाही. आणि कुठल्याही आमच्या नेत्याकडे शब्द हे दाखवायचं कारण नाही. आम्ही डावे आहोत, आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही कष्टकरी समाजाचे प्रतिनिधी आहोत. हे दाजीबा देसाईंनी दिल्लीमध्ये शिकले. एवढंच नाही, कर्नाटक सरकारशी त्यांनी 2 हात केले. कर्नाटक सरकारची 2 हात करत असताना प्रसंगी जेल भोगलं, बाकीचं केलं. काय कुठं तक्रार करायला गेले नाही, शिक्षा झाली त्यांना, तू कुठं तक्रार करायला गेले नाही. कारण शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे त्याला जेवढं जास्त जेलमध्ये जाईल, जेवढं जास्त काट्या खाईल, जेवढ्या जास्त जखमा होतील, हे सगळे हे आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे दागिने आहेत. तुमचे माझे काय आहे, तुमच्या माझ्या हातामध्ये अंगठ्या नसेल, आमच्या महिलांच्या ह्याच्यामध्ये डोरलं नसेल, माझ्या गळ्यात लॉकेट नसेल, आम्ही कधी घातलंच नाही. सोडा, मला सांभाळता येत त्यामुळे घरात नाही, मी काही घातली असली तर आमची काढून घेतलेली आहे. पण आमच्या तुमचे दागिने कोणी काढून घेऊ शकत नाही. कारण शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा कुठेही गेला तरी चमकतो आणि कुठेही गेला तरी ओळखतो, आणि त्याची एक वेगळी ओळख ह्या महाराष्ट्राला आहे. आणि तो कार्यकर्ता पट्टीचा कार्यकर्ता आणि समाजाचा सेवक आहे. ही भूमिका दाजीबांनी वठवली, आणि त्यावेळेला दिल्लीचा सत्याग्रह त्यांनी यशस्वी केला. दिल्लीमध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व देऊन सोडलं. दिल्लीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं आपलं आंदोलन केलं तेवढ्यावरती हे थांबलं नाही. दाजीबांचा मोठेपणाने व्यक्तिमत्वाचा विचार करत असताना दाजीबांनी किती मिळवलं ह्याचा सुद्धा विचार करा. दाजीबांनी काय मिळवलं? दाजीबाने माणसं मिळवलं, आमच्या कदमानं मिळवलं, आमच्या हिंदुराव साळोख्याला मिळवलं, आमच्या कराळेनं ह्याला मिळवलं, जगदाळेनं मिळवलं. आमच्याकडे या शहरामध्ये माझ्यापुढं अशी नावं आहेत, मी यादी बघितली. आत्ता मला माझ्या काळात काम करणाऱ्या लोकांची यादी आत्ता मी कदमला म्हणलो होतो, कदम साहेब मला जरा माझ्या काळामध्ये जे लोक होते ते कुठे कुठे ते कळवा. ही यादी आहे तुमच्या या आपल्या शहरातली यादी आहे की ज्या लोकांनी शेतकरी कामगार पक्षासाठी स्वतःच्या घरातला चूल जरी पेटलेला आहे तरी गाडीचा प्रचार करायला ते गाडीत बसत होते. असे तुम्ही कार्यकर्ते आहात, आणि असे तुम्ही कार्यकर्ते जे आहात त्यांनी पक्ष घडवलेला आहे. तुम्ही म्हणतेच पक्ष आहात, तुम्ही वेगळ्या ठिकाणी जाऊन शेतकरी कामगार पक्ष सांगायची गरज नाही. तुम्ही गेला की लोक म्हणतात हे आला बघ पैसे का पक्ष. एक गावात एक भारी, एक कार्यकर्ता भारी आहे. एक तुमच्यापैकी माझ्यापैकी कुणी गावात गेला एखाद्या मंत्र्याला खुर्ची मिळणार नाही, पण तुमचा मोठेपणा एवढा आहे तुमच्या कार्यकर्त्याला खुर्ची मिळते. हे शेतकरी कामगार पक्षाचं कमाई आहे, कमाई. आणि ती दाजीबाने केली. एन.डी. पाटलांनी सामान्य कार्यकर्त्याच्या घरातली चूल पेटवली. दाजीबा देसाईंनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात टाकला. दाजीबा देसाई जरी अशी उल्लेख झाला खानदानी घराण्यातले होते, मी म्हणणार नाही खानदानी घराणं गेले, पण दाजीबा देसाई हे कष्टकरी समाजाचे हाडामासाचे नेते होते. आणि या नेत्यांनी या कर्नाटक सरकारला सुद्धा धडे दिले, ते कृतित्व दिले. माहितीसाठी या सीमा प्रश्नाच्या याच्यावरती माझं 15 दिवस बेल्लारीला आणि 15 दिवस मुंबईच्या ऑर्थर रोडमध्ये माझी 15 दिवसाची शिक्षा आहे. इथल्या कळंबा जेलमध्ये माझी शिक्षा आहे, अनेक माझ्या सांगलीमध्ये शिक्षा आहे, अनेक ठिकाणी मी 2 दिवस 3 दिवस असा गेलेलो आहे. दाजीबा देसाईसुद्धा कळंबा जेलमध्ये 5 दिवस होते. माहितीसाठी एस.टी. बंद आणि महागाई आंदोलनाच्या विरोधामध्ये दाजीबा देसाई 15 दिवस होते. मला वाटतं मी पण त्यावेळेला होतो. आणि दाजीबा देसाई हे हरकुन्नरी किंबहुना
वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये रस घेणारे कार्यकर्ते नेते होते, परंतु त्यांचा रस होता. त्याला सुद्धा क्रिकेटची मॅच लावली की ते ट्रान्झिस्टर घेऊन मारायचे. क्रिकेटमध्ये त्यांना माहिती होती, ती क्रिकेट खेळलेले आहे. म्हणजे त्याला कुठं असं वॉटर टाईट कंपार्टमेंट केलं नाही. त्याने, तुम्हाला मी सांगतो, दाजीबा देसाई व्यक्ती आणि विचार लेनिनचे खंड आहे. तुम्ही काय बघितलेच केलं मला माहीत नाही, 32 खंड आहे. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता ज्याला विसरून फुटलेलं नव्हतं, त्यावेळेला मी दाजीबांच्या बरोबर होतो. त्यावेळेला विद्यार्थी संघटना आणि इतर राज्यातल्या आणि देशातली विद्यार्थी संघटना यांच्या अभ्यासवर्ग व्हायच्या. ही चळवळ, रशियाची चळवळ आणि ही चळवळ ज्यावेळेला करायची त्यावेळेला आम्ही दाजीबाला जाऊन जर विचारलं की ह्या विद्यार्थी दशेच्या बाबत लेनिनचं काय म्हणणं आहे, विद्यार्थी चळवळीबाबत किंवा एकूण कष्टकरी समाजावर, तर दाजीभाऊ काय म्हणायचे म्हणते, हे बघ कसं कर, उठ जरा आणि त्यातला तो 13वा खंड आहे ना, तेवढा इकडे काढून तू खंड काढून दिला की त्यामध्ये विद्वत्ता काय असते तुमच्यात, म्हणजे ते आम्ही म्हणू शकतोय. तुम्ही दाजीबांच्यावरती संपू नका. तुम्ही आम्ही वाचन केलं पाहिजे, तुम्ही आम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही आम्ही वाचन केलं पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये पुढे गेला पाहिजे. कार्यकर्ता हा अभ्यासू कार्यकर्ता असला पाहिजे. उगाच आपलं मी हाय पक्षाचा म्हणून कधीतरी सभासद झालो होतो आणि आज मी एका पक्षात आहे, आज मी भाषण ऐकायला हवी, चालणार नाही. तुम्ही पक्षाची वर्गणी भरली पाहिजे, तुम्ही पक्षाचे सभासद असले पाहिजे, तुम्ही पक्षासाठी वेळ दिला पाहिजे, तुम्ही पक्षासाठी संघटन केलं पाहिजे, पक्षाचा विचार ऐकला पाहिजे, विचार वाचला पाहिजे. दावाडी प्रबंध काय ते नुसतं भाषणं करायला दावाडी प्रबंध वाचू नका. मी काय बोलतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे बोलणं तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही म्हटलं पाहिजे, अहो तुम्ही नाही जोरात बोलता हो, पण हे तसं म्हटलं नाही आहे, हे कुणी म्हटलं पाहिजे, हे माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं पाहिजे. नाहीतर मी म्हणतोय ते सगळं खरं असं मानण्याची प्रवृत्ती आपल्यात नाही. दाजीबांनी 7-7 दिवसाची अभ्यास शिबिरं घेतली, 6-7 दिवसाची अभ्यास शिबिरं घेतली. मी त्याच्या विद्यार्थी शिबिरातला विद्यार्थी आहे, माहिती म्हणून सांगतो. सकाळी 7ला आमचं शिबिर सुरू झालं, ते आमचं 10ला सेशन संपायचं आणि मध्ये 4ला ते अर्धा तास गेला की पुन्हा मग आम्ही बसायचो. ते आमचं 2 वाजता संपायचं. 2 वाजता जेवणाची सुट्टी झाली, ते तासभर गेला की 3चं हे सुरू व्हायचं सत्र. ते आमचं 7 ते 8ला संपायचं आणि 8ला संपलेलं सत्र हे सगळं नंतर मग झोपायला जायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी चर्चा व्हायची. त्यावेळेला एन.डी. पाटील, दाजीबा देसाई, उद्धवराव पाटील, केशवराव विठ्ठलराव हांडे, आमचे वडील भगवानराव सूर्यवंशी हे प्रत्येक विषय त्या शिबिरातीच्या पुढं मांडत होते आणि आम्ही लोक त्या ठिकाणी वही आणि पेन्सिल घेऊन बसायचो. एन.डी. पाटील बघायचे की तुझ्याकडं टॉवेल आहे का, माझी बॅग ओढणार, टॉवेल आहे का, सुईदोरा आहे का, अंडरपॅन्टची फ्रॉक आहे का, घ्यायला वही आहे का, पेन आहे का, हे या नेत्यांनी त्या काळात केलेलं आहे. आज होणार का नुसतं दाजीबा देसाई व्यक्ती आणि विचार. दाजीबा देसाईने जो त्याग केला, घराकडे बघितलं नाही म्हणून तुम्ही पण घराकडे बघू नये असं म्हणणारा मी नाही. आता उद्या तुम्ही म्हणणार रे बाबा तुझ्या नादा लागून काय करू, बायका पोरी मला घरात ते करते, ती परिस्थिती आज नाही आहे. तुम्ही कार्यकर्ते आहात हे चांगलं आहे, तुम्हाला पक्षासाठी वेळ द्यावा लागेल हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मी परत एकदा येतो आणि सांगतो, ज्या दाजीबा देसाईचं आपण आज या ठिकाणी 32 वर्षांनी, थोडं थोडकं नाही, हिचं माझं गणित कच्चं आहे, 85 ते 22 किती झाले, एखादं वर्ष चुकल, 37 चुकलो बघायचं. 37 वर्षानंतर आज आम्ही या ठिकाणी दाजीबा देसाईंच्या नावानं आमच्या बेळगावची संस्था आणि शेतकरी कामगार पक्ष कोल्हापूर यांच्या वतीने आज आम्ही 37 वर्षानंतर दाजीबा गेल्यानंतर यावर्षी आपण व्याख्यानमाला चालू केलेली आहे. आमच्या 2 वर्षापूर्वी सुट्टी, कोरोनाचा काळ होता, बाकीच होतं, त्याच्यामुळे ती 2 वर्ष पुढे गेली. पण मी म्हणेन का थांबलो आम्ही 35 वर्ष विचारणार की. पण पुढचा प्रश्न पण आहे, आता कुणाला बोलायचं हे लगेच म्हणते केस एवढं वर्ष झाली तरी केलं नाही सुरू, पण आता केलं तर जरा कौतुक करा, जाऊ दे एवढी वर्ष झाली तर, पण आम्ही सुरू केलं आहे ना, तुमचं अभिनंदन.
ह्या वर्षी आपण दाजीबांच्या नावानं व्याख्यानमाला चालू केली, दाजीबांच्या नावानं आपण विचार मांडायला सुरुवात केली. पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून निघेल आणि कोल्हापूर हे क्रांतीचं केंद्र आहे आणि ते केंद्र एवढ्यासाठीच आहे की इथं मोठे मोठे नेते होऊन गेले, महाराष्ट्राला दिशा नेते होऊन गेले आणि त्याच्यामध्ये दाजीबा देसाई आणि एन डी पाटील या रांगेत आहेतच. जरी एन डी आमच्या जिल्ह्यातले असले तरी ते आता कोल्हापूरचे म्हणूनच ओळखतात. जरी दाजीबा देसाई बेळगावचे असले तरी ते कोल्हापूरचेच म्हणतात. म्हणजे ते कोल्हापूरच्या मातीशी समरस राहिले. आणि एवढंच नव्हे तर संस्थान विलिनीकरणाच्या चळवळीमध्ये दाजीबा देसाई होते. कुरुंदवाड संस्थानच्या ह्याच्यामध्ये त्यांचं गाव होतं आणि संस्थान विलिनीकरणाच्या चळवळीमध्ये दाजीबा होते. राष्ट्रसेवा दलामध्ये दाजीबा होते. आणि हा त्यांचा पिंड होताना तो पिंड आपण पाहत असताना मी सांगेन की कर्नाटक सरकारच्या बाबत बिजलीकाप्पा असो नाही तर हेगडेवार असो नाही तर आणि कोणी असो, ही ज्या वेळेला भाषावर प्रांत रचना व्हायला पाहिजे तिच्यावर बेळगाव महाराष्ट्रातच पाहिजे होतं. परंतु मगाशी मी म्हणलो त्याप्रमाणे ह्या महाराष्ट्रामध्ये द्विभाषिक राज्य आणण्याचा प्रयत्न करून त्यांनी दिशा दाखवली एक. आणि नुसतं द्विभाषिकाचं महाराष्ट्र राज्य झालं म्हणून आम्ही असं ते खासदार एक कुठला वाजवी ते असं करते ना सर, आमचं आम्हीच कौतुक घ्यायचं करतो. द्विभाषिकाचं राज्य झालं म्हणजे काही कौतुक नाही. अजूनही मुंबईवरती घाला आहे, मुंबईवरती गुजरातचं लक्ष आहे आणि आमचा पंतप्रधान त्याच्यावरतीच टपून बसला आहे. तुमचं आणि आमचं एक दुर्दैव असं आहे की आणि भाग्याचंच आहे. कारण तुम्हाला लढल्याशिवाय काही मिळत नाही, मागितल्याशिवाय काय मिळत नाही, तुम्ही रणांगणात उठल्याशिवाय मिळत नाही. आणि दाजीबा देसाई त्याच विचाराचे होते. दाजीबा म्हणत होते सीमा प्रश्न सुटेल तो संघर्षातनं सुटेल. दाजीबांचं वाक्य आहे, दाजीबांचा विचार आहे, संघर्षातनं सीमा प्रश्न सुटेल. आणि मग ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्याच्यानंतर या सगळ्यांनी काढता पाय घेतल्या लक्षात ठेवा. आणि आज 853 गावं दाजीबांची जी आहेत सगळी बॉर्डर कर्नाटकची अगदी पार उस्मानाबाद आणि इथंपर्यंत आहे. मी एकदा एकंबा कुठे आहे बेळगावपासून किती लांब, मांजदाळ लांब, मराठी भाषा लई लांब, किती अंतर सांगता येत. आणि मग अशा ह्याच्यामध्ये आज माझा मराठी भाषिक माणूस असताना दाजीबांनी काय केलं, दाजीबांनी त्यांच्या जबाबदारीवर त्यांनी ज्या ताकदीनं ती लढाई केली ती ताकद आज आमच्यात नाही ते आम्ही मान्य केलं. पण त्यांनी सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये बेळगाव आणि या भागातली 100 गावामधनं 100 गावामधनं शेतसारा न भरण्याची चळवळ उभी केली. ती तुम्हाला मला माहिती आहे का वकील साहेब, माहिती करून घ्या. उचगाव आणि या तुमच्या इथे खालचा जो भाग आहे ना 100 गावामध्ये त्यांनी ज्यांना माहीत नाही, माहीत असणारी सगळी मंडळी आहेत बऱ्यापैकी. उगाच आपलं मी सांगतो म्हणजे ते म्हणाय काय ते पहिले सांगायला लागले तर काय करावं. पण मी तुमच्यासाठी कोणासाठी ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी अजिबात बोलत नाही. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी बोलतोय. किंवा ज्यांना माहीत आहे त्यांनी ऐकून घ्यावं, त्यांना काही इलाज नाही. 100 गावामध्ये त्यांनी साराबंदीची चळवळ केली. त्याचा विषय होता आम्ही मराठी भाषिक गावं या कर्नाटक सरकारला चारा देणार नाही. त्या म्हैसूर सरकारनं त्यावेळेचं म्हैसूर, आता आम्ही कर्नाटक म्हणतो, त्या म्हैसूर सरकारनं त्यावेळेला पोलीस दमदाटी केली जी आता 86पर्यंत चालूच होते आणि अजून पण चालूच आहे. तो प्रश्न एवढा गहन झाला आहे, तो प्रश्न एवढा विचित्र झाला आहे की आम्ही तुम्ही जर लढलो नाही, सांगलीवाले कोल्हापूरवाले आणि ह्या बॉर्डरवरची माणसं का असेल त्याच्यामध्ये लढली नाही तर दाजीबांना तुम्ही आदरांजली किंवा श्रद्धांजली व्हायच्या पात्रतेचे तुम्ही मी आणि कुणीच नाही. दाजीबांनी त्या काळात 100 गावामध्ये साराबंदीची चळवळ केली. त्यावेळेला म्हैसूर सरकारने त्या गावामधल्या सगळ्या शेतजमिनी ज्यांनी सारा बनला नव्हता त्यांच्या शेतजमिनीचा ताब्यात घेतल्या, त्याचा लिलाव पुकारला आणि त्या जमिनी अशा लिलावात त्याचा निर्णय घेतला. दाजीबांची ताकद आणि ईर्ष्या एवढी होती. आणि अशाच माणसावर लोक लक्ष ठेवतात आणि विश्वास ठेवतात की जर रात्रीच बदलत नाही. आज एका पक्षाच्या झेंड्यात आणि उद्या दुसऱ्या पक्षाच्या झेंड्यात दाजीबाने आयुष्यभर केलं नाही. 1948च्या पक्षाच्या 47च्या स्थापनेपासून 19 मार्च 1985 पर्यंत दाजीबा देसाई शेतकरी कामगार पक्षाच्या एकमेव झेंड्याखाली आले आणि शेतकरी कामगार पक्षाचा विचार त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवरती वैचारिक भूमिका घेऊन तरी पसरवला. त्यांनी या देशाला एक वेगळं आपलं असं चित्र निर्माण केलं. आणि त्याच दाजीबांच्यावरती विश्वास असल्यामुळं, शेतकरी कामगार पक्षांच्यावरती विश्वास असल्यामुळं
ह्या 100 गावांनी सारा शेवटपर्यंत भरला नाही, कर भरला नाही, म्हणून जमिनी जप्त करण्याची घोषणा झाली, जमिनीच्या जप्तीच्या नोटिसा लागल्या, परंतु लिलावामध्ये ताकद काय म्हणतात ते दाजीबाईच्याकडे एकाही शेतकऱ्याच्या जमिनीला कोणी लिलाव पुकारलेला घेतला नाही. आणि शेवटी कर्नाटक सरकारला त्याच्यामध्ये माघार घ्यावी लागली. हे व्यक्तिमत्व दाजीबा देसाईंचं होतं, हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. मी जास्त वेळ घेत नाही, कारण मला माहिती आहे मला बोलायला लागलो ना की मला कुठेतरी शिफ्टा घेतो. जरी पाहुणा म्हणून आलो असलो तरी हे अध्यक्ष आमचा जुना आहे, ते म्हणणार हे जरा कसं केलं माझं नाही, इथे दाजीबा देसाई सांगतो. तुम्ही म्हणणार नाही अरे अध्यक्ष भारी भेटला मला. तर मला काय म्हणायचं आहे, दाजीबा देसाई हा विचार आणि व्यक्तिमत्व जर अभ्यासायचं असेल तर तुम्ही आणि मी तसं व्हायचा प्रयत्न करायचा की नाही तर पुढचाच भाग. हो सर बरोबर आहे. तुमचे वडीलसुद्धा यातच, तुम्हीसुद्धा त्यात आला, तुमचं अभिनंदन. पक्षाचे नेत्यांची पोरं आज पक्षात येत आहे आणि अभिनंदन. मी पक्षाचा विचार म्हणून आलेलं नाही आहे पहिल्यापासून नाही, पण आता तुम्ही कृतीशील झाला. असं चित्र आम्ही कुठं पडेल हो असं नाही बोलायचं पाहिजे. मी पाहुणा पण आहे आणि आम्हाला तुम्ही सांगा की अगदी आम्ही इथं पक्षाच्या ऑफिसर येतो त्यावेळेला आपली कधी ओळख होती का? आता ओळख झाली चांगली, कारण तुम्ही आता आम्ही आम्हाला एवढंच म्हणणार, आम्ही काय हो आम्ही एवढंच म्हणणार की आता तुम्ही दिसतंय म्हणजे जरा मागे तुम्ही टिकवले असं नाही. तुम्हाला जरा वाईट वाटलं तरी चालत नाही, तुम्ही पहिल्यापासूनच आहे, मी काय अन्याय करत नाही तुमच्यावर. पण माझा मुद्दा असा आहे, दाजीबा देसाई तो विचार घेत असताना कोल्हापूरच्या भूमीमध्ये दाजीबा देसाई वाढलेले होते. राजाराम कॉलेजपासून त्यांनी आंदोलनाची सुरुवात केलेली होती. त्याच कोल्हापूरमध्ये आपण तुम्ही आणि आम्ही आणि आमच्या पूर्वीच्या पिढीनं दाजीबा देसाईंना खासदार म्हणून आमच्या पार्लमेंटमध्ये पाठवलेलं होतं. त्याच्या अगोदर दाजीबांना 1960 साली राज्यसभेवर सुद्धा पाठवलेलं होतं. एवढंच नव्हे तर दाजीबा देसाईंचं व्यक्तिमत्व आणि कार्य एवढं मोठं होतं की ते कर्नाटकातल्या असेंब्लीमध्ये सुद्धा गेले होते, मुंबई राज्याच्या असेंब्लीत होते आणि परत महाराष्ट्रात होते. कार्य आणि कर्तृत्वामुळे होते. आम्हाला नुसतं मागायला लागायला लागतंय, पण आम्हाला मिळत नाही. सर्वांनाच मिळावं असं नाही, एकच नेता असतो. पण दाजीबाने ज्या पद्धतीनं पक्षाची बांधणी केली त्या बांधणीमध्ये दाजीबा देसाईंनी एक पक्षाचा वकूफ तयार केला. आणि जसं आता तुम्ही गेलात ना तर एक मी मध्ये एकदा मी जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला कर्नाटकात गेलो, एक 4-5 दिवस. मी बघितलं तिथलं एक गाव आहे कुठेतरी, मला आता कोणीतरी सांगावं, आम्ही महाराष्ट्रात आहोत असं बोर्ड लावले, दगड लावले. म्हणजे त्या गावात आम्ही महाराष्ट्रात आहोत म्हणजे ही ताकद. आता दगड तो नंतर त्यांनी समारंभपूर्वक म्हणण्यापेक्षा पोलिसांच्या याने काढला, पण तो चळवळीचा भाग म्हणून लोकांनी त्या ठिकाणी जे धाडस केलं त्याला कुणीतरी मिडकं लागतं, कुणीतरी आधार लागतो आणि तो आधार म्हणजे दाजीबा देसाई. आणि हा आधार असताना मी सांगतो आपल्याला की शेतकरी कामगार पक्षाचा दाभाडी प्रबंध घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या पडत्या काळामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला इतिहास माहीत आहे कुमार, सगळ्यांनाच माहीत आहे, पण मी परत सांगतो नवीन लोकांना, आपले नेते पक्षाचे संस्थापक, आता संस्थापकापैकी तुमच्या बरोबर आहे ना, म्हणजे मला जबाबदारीनं वाक्य करायला लागेल तर मी ओळखलं बराच वेळा, मला नाही सापडलं. एल.डी. पाटील गेले, दाजीबा देसाई गेले आणि अनेक संस्थापक सदस्य गेले की ज्याने या महाराष्ट्रामध्ये एक रान असं तयार केलं आणि तुम्हाला तयार करून दिलं आणि त्याची मशागत करून ठेवली आणि सांगितलं अरे चला आता तुम्ही हे रानामध्ये मशागत केलेली आहे, तुम्ही आता बेणं टाका आणि तुम्ही पीक घ्या. जर आम्ही या बेणं टाकलं नाही, पीक घेतलं नाही तर आमच्यासारखी पुढची जी पिढी आहे, तुमच्यासारखी जी पिढी आहे ती मतद्रष्ट आणि बापाचं कर्तृत्व पूर्ण विसरून नुसता रेगोट्या मारणारी पोरं अशा पद्धतीचं होईल की नाही सांगा. दाजीबा देसाईंचं व्यक्तिमत्व यात आहे की ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्षामध्ये, मी त्यांचा मोठेपणा मानतो बरं का, मी तुम्हाला सांगतो, जेदे मोरे, तुळशीदास जाधव, आमचे जेडीलाल सुद्धा त्यांनी सुद्धा पक्ष सोडला. विचाराशी करतात स्वार्थासाठी सोड, अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. एक काळ तरी असा होता 1953-54चा
त्यावेळेला संस्थापक सदस्यापैकी बहुतेक सगळे गेले. फक्त आणि फक्त भाऊसाहेब राऊत आमचे होते कोकणातले, नाही हे राहिले. पण संस्थापकामध्ये त्यावेळेला ते उद्धवराव पटेल तुमच्या माणसं ते नंतर रजाकाराच्या चळवळीमध्ये आले. म्हणून मी जबाबदारीने बोलतो, मी काही कुणीच नाही बोलतो. कारण तुम्ही सगळे विद्वान मंडळी आहात, चुका काढायला तुम्हाला अधिकार आहे आणि चुका काढण्याची त्याची काळजी बी घेणार, कारण मी जरा विद्यार्थीच आहे सगळा. त्यामुळं त्या काळामध्ये भाऊसाहेब राऊत हे एकमेव असे होते की जे संस्थापक सदस्यापैकी एक होते. आणि अशा काळामध्ये पक्षाची ज्या वेळेला स्वार्थापोटी आणि कुठल्या तरी आमिषापोटी अगदी यशवंतराव मोहितेपासून ते शंकरराव तुमचे हे चव्हाण कराडचे आणि अनेक मंडळी या महाराष्ट्रातली, अनंतराव चव्हाण यांच्यासारखी मंडळी जी पक्षाच्या याच्यामध्ये होती, त्यांनी पक्षाला तिलांजली दिली आणि ते पक्षातनं निघून गेले. त्यांना वाटलं की आता पक्ष कुठं राहील. अगदी बारामतीमध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार वसंतराव पाटील आमच्या पक्षाचे वकील होते आणि आमचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. ते लढवत होते. शेतकरी कामगार वसंतराव पाटील, वसंतराव पवार हे शेका पक्ष होते. एन डी पाटलांच्या सासूबाई या सुद्धा शेका पक्ष, एन डी पाटलांची सासरवाडी ही शेका पक्षाची. नंतर तुमचं राष्ट्रवादी आणि कृष्णवादी आले, ते नंतर नेते झाले. पण खरा पक्ष आपला होता तो बारामतीमध्ये शेका पक्षच होता. नंतर कालांतरानं झालं काय असेल तो भाग वेगळा. पण आणि पण आपल्याला या पक्षाची अभिमानाची गोष्ट अशी आहे की ज्या काळामध्ये दाजीबा देसाईंचं जे कार्य आणि कर्तृत्व, मी रात्रभर बोललो तरी संपणार नाही. खरं सांगतो, मी तुम्हाला कंटाळीला अशी काळजी घेतो, पण मी एकच मुद्दा आणि दोन मुद्दे मांडून टाकतो. कारण एकतर मध्ये पावसाला मध्ये मोठा झाला पाहिजे, परत माणसाचा ऐकण्याची सुद्धा स्टॅमिना असतो. माझा स्टॅमिना काय ते मला माहीत नाही, पण तुम्हाला मला काही त्रास द्यायचा नाही. मी तुम्हाला एक सांगतो, दाजीबा देसाईंना समजून घ्यायचं. ज्या वेळेला माझ्या घराची कौलं निघालेली आहे, ज्या वेळेला माझ्या घराची दरवाजी काढलेली आहे, माझ्या घराची 4 फुटाची भिंत काढलेली आहे आणि मी असं उघड्यावर आहे, त्यावेळेला जे खऱ्या अर्थानं उभे राहिले आणि पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ते 1954-55 दाजीबा सरचिटणीस. पडत्या काळात ही सगळी स्टॉलवर्ड्स गेली. दाजीबानी त्यावेळेला पक्षाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि दाजीबा देसाईंनी महाराष्ट्र ढवळून काढला. मी तुम्हाला सांगतो, दाजीबा देसाईंनी ढवळून काढला म्हणजे एन डी पाटील ही सगळी तुफानी माणसं त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचा विचार करून खेड्या पाड्यात वाड्यात पोहोचून गेले आणि कुठल्याही कम्युनिस्ट पक्षाला कोणी ओळखत नव्हतं. पण शेतकरी कामगार पक्षाचा लाल मोठा गोरगरिबांच्या झोपडीवरती लावण्याचं काम ह्या मंडळीने केलं. पक्षाला उभारी आणली आणि पक्ष जिवंत केला आणि एवढा जिवंत केला की 1957ला महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा 1 नंबरचा पक्ष होता. आणि एवढंच नाही तर तुम्हाला मी सांगतो की जर थोडाफार फरक राहिला, गुजरातमधला जरा मताचा फरक राहिला नाही, तर दाजीबा देसाई आणि शेतकरी कामगार पक्ष, एन डी पाटील आणि शेतकरी कामगार पक्ष, आपण सत्ताधारी पक्षात त्याच वेळेला गेलो, सत्ताधारी झालो. आमच्यातल्या काही पेट्या पाण्यात टाकल्या आणि गुजरातमधल्या काही 4 आमचे आमदार कमी आले. त्यावेळेला दोन्हीकडचं हे होतं आणि त्यामुळे आणि काही भागामध्ये यशवंतराव निती कामाला आली आणि ते यशवंत नितीन आमचा जरा त्यावेळेला घात केला. अदरवाईज त्यावेळेला जर पूर्वीच्या ह्याच्यामधले जर सगळे लोक असते तर महाराष्ट्रामधलं आजचं चित्र हे तुम्हाला मला सगळ्यांना वेगळं दिसलं असतं. पण एक भाग्याची गोष्ट अशी आहे की आम्ही जर सत्तेत गेलो असतो तर कदाचित आम्ही आज इथे एकत्र झालो नसतो. तर काय झालं असतं मला माहीत नाही. पण जो लढवय्या बाणा आहे, जो लढाई पाहिजे, ती लढाई आमची विधानसभेची नाही, वैधानिक आघाडीची नुसती लढाई नाही, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा मैदानात शोधतो. साहेब, लढाईच्या मैदानामध्ये सिंहगर्जना करून घोषणा देणारा कार्यकर्ता म्हणून एन डी पाटलांची लढाई रस्त्यावरची लढाई होती, विधानसभेमध्ये पण होतीच. पण त्याचबरोबर दाजीबा देसाईची लढाई, एन डी पाटलांची लढाई, ही तुमची माझी जी लढाई होती ना, ती लढाई रस्त्यावरची लढाई होती. आणि रस्त्यावरच्या माणसाने दाजीबा देसाईने आणि एन डी पाटलांना मोठं केलं कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता होती. पैसे देऊन किंवा पैसे वाटून ही मंडळी आमदार खासदार झाली नाही. तुमच्या बाईसाठी सांगतो,
दाजीबांच्या इलेक्शनला कदम होते, दाजीबांच्या इलेक्शनला घेतली होती, दाजीबांच्या देसाईच्या इलेक्शनला त्यामध्ये बरीचशी मंडळी या यादीमध्ये आहेत ते उभे होते. आम्हाला दाजीबांचा सार झालेला नाही, तो असला पाहिजे आणि राहणार. आम्ही हयात आहोत तोपर्यंत राहणार नाही, आमच्या मागच्या पिढीला तो राहिला पाहिजे याचा प्रयत्न तुम्ही करायचा. आम्ही त्यावेळेला दाजीबांची इलेक्शन ती लढवली, ती शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कसा असतो तशी लढवली. मी माझी ॲम्बॅसेडर होती, दाजीबांची ॲम्बॅसेडर होती. त्यांना कल्पना आहे PS पाटील त्यावेळेला शंभर बँक घेऊन आमच्याबरोबर होते, त्या काळाचं झालं होते, नुकतं झाली होती, समाजवादी पक्षात आमच्यात आले होते. त्यामुळे आमचे जुने मित्र आहेत, परंतु 1977 आमचे शेका पक्षाचे मित्र हे मी थोडं ओळख करतो. तर शेका पक्ष काय असतो, तुम्ही मीच केलं हो, तुम्ही हे मी केलं म्हणजे मी नाही केलं हो, मी नाही केलं, आपण केलंय. आम्ही काय करतो माहिती आहे, आमच्या वेळेला त्यावेळेला आम्ही तांबडी टोपी घेऊन यायचो, घालून टोपी, गाडीचं चिन्ह असायचं, गाडीवरती बावटा असायचं. दाजीबाईचं पण पोस्टर त्यावेळेला पिक्चरमधलं पोस्टर कुठलं, त्यावेळेला कुठं काय नव्हतं, डिजिटल काय भानगडच नाही. त्यामुळे आपण साधे बोर्ड असायचे आणि प्रचाराला निघालो तर आमचा कार्यक्रम कसा होतो सांगतो, ते आपल्याला करावं लागेल ना, मी सांगते. आणि तुमचा वेळ घेतो, आम्ही काय करायचं त्याला. आमची गाडी निघाली ना तर आमची पहिली सभा जिथं असेल का नाही, तिथं आत्तासुद्धा माझा आवाज जरा मोठा वाटतोय ना तुम्हाला, कानाला त्रास देते ना, वाटतोय का वकील साहेब, कानाला त्रास होत नाही, तुम्ही उगीच नाही म्हणलं का, उगीच सांगा. कानाला त्रास देणारा आमचा आवाज, स्पीकर असला तर त्याच्यापेक्षा भाई एखादा पडदाच फोडायचा. मग आम्ही काय करणार, गाडी लावणार, स्पीकर सुरू करणार आणि मग आम्ही पुकारला सुरुवात, भाई दाजीबा देसाईची प्रचाराची सभा इथे होत आहे, एक 10 मिनिटामध्ये या ठिकाणी सभेला सुरुवात होत आहे, तेव्हा आपण सर्व नागरिक बंधू भगिनींनी या सभेला उपस्थित राहावे. आणि काय करायचं, ती गाडी सगळीकडे फिरवायची गावात. त्यावेळेस खेडीपाडी वाडी वस्तीवरच असेल नाही का, कोल्हापूरसारखे शहर आहे, उसगाव पण नव्हतं त्यावेळेस, हां कोपर, आणि असे सगळीकडे फिर चित्रे बरोबर आहे ना, होते त्या आमचे पेपर आहेत. त्यामुळे ते आता तुम्ही ओळखतात म्हणजे काय, माहीत म्हणलं ओळखलं, आता म्हणलं तुम्हाला नाही ओळखून करू काय, मला कोल्हापुरात यायचं आहे. त्यामुळे आम्ही काय करायचो, आम्ही एकच खूप काय, गाडी फिरवायची, सभा जाहीर करायची दाजीबा देसाईंच्या प्रचाराची. आणि त्या सभेमध्ये सुरुवात करताना ज्या वेळेला सुरुवात मीच करायची आणि सुरुवात करताना आमचा उमेदवार गरीब आहे, त्याचा खटारा हे चिन्ह आहे, आपल्याला या सगळ्या काँग्रेसच्या सत्तेची स्थापना करायचं आहे आणि तेव्हा सगळं काय सांगितलं सुद्धा तुम्ही दाराने देतो. आणि मग ते आम्ही प्रचाराची सभा सुरू करताना आव्हान करणार, ही इलेक्शन ही सर्वसामान्यांची इलेक्शन आहे, ही गोरगरिबांची इलेक्शन आहे, उमेदवारसुद्धा गोरगरिबांचा आहे. तेव्हा मी तुम्हाला आव्हान करतो, आता लगेच काय करू नका तुम्ही, नाही तर माझ्याकडे तांबडी टोपी पण नाही, आणि तुम्ही पुन्हा कुठं पैसे देऊ आणि मग बघू ते टोपी आता तांबडी नाही तुमची निळी आहे. तर आम्ही काय करणार, मग हे आमचे मित्र आणखीन काही 4 वगैरे बरोबर गाडीत असणार, तांबडी टोपी मी सांगणार. आमच्याबरोबर आता जे तांबडी टोपी घालून जे कार्यकर्ते आहेत ते आपल्यात फिरणार आहे. आमच्या गाडीला पेट्रोल आणि डिझेल असं लागते, स्पीकरचं भाडं एवढं आहे, अमुक ते तेवढं आहे, आम्हाला निदान 2 वेळेला जेवायला पाहिजे, आम्हाला निदान एवढं पाहिजे, आणि ड्रायव्हरचा पगार आहे, गाडीचं भाडं आहे, ह्याचा खर्च होणार आहे आणि तो खर्च आम्हाला तुमच्यातच गोळा करायचा आहे आणि तो तुम्ही द्यावा अशी विनंती आहे. आमचे कार्यकर्ते टोपी घेऊन सगळीकडे फिरायला सुरुवात करा. तुम्हाला आश्चर्य वाटून देऊ नका, ते आम्ही काय करत होतो, ती म्हणून काय एवढ्यासाठी पैसे कशाला एवढं भीक मागायची, कुठल्या तरी एखाद्याला गाठायचं तरी सगळी पावती करायची, एखादा प्राध्यापक भेटत नव्हता काय असं तुम्ही म्हणाल, तसं नव्हतं. आमचा विचार काय होता, जो पैसा देतोय ते आपल्याला मत देणार. आणि त्यावेळेचं वातावरण असं ते जयप्रकाश नारायणची चळवळ होती करायची, अर्थात त्या चळवळीला जाऊ नये त्या जयप्रकाशच्या चळवळीमध्ये. आणि या भाजपसारखे पक्ष, जनसंघासारखे पक्ष या आघाडीत असतील तर आपलं काही खरं नाही, हे मांडणारा मी कल्याणच्या मध्यवर्ती कमिटीचा सदस्य म्हणून तेव्हा शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरून मी त्या ठिकाणी सर्व नेत्यांच्या समोर सांगितलं होतं. त्यांनी सगळ्यांनी टाळ्या पण वाजवल्या, पण एक गोष्ट झाली, त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष जनता पक्षात विलीन करावं वगैरे हा विचार आला होता, तो विचार मात्र बारगळला. मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, अनेकांची भाषणं झाली, आता जयप्रकाश नारायण अमुक आहेत, तमुक आहेत आणि जनसंघासारखा पक्ष यात आले. मी म्हटलं म्हणूनच धोका आहे, डोळे झाकून तिथं आपण त्या पक्षाला विरोध केला पाहिजे. असा पक्ष जर तुमच्या आघाडीत येत असेल तर ती आघाडी तुम्ही स्वीकारू नये असं कल्याणला मी मांडलं होतं. पण आपण पक्षाचं विसर्जन केलं नाही, मात्र जनता पक्षाबरोबर आपण गेलो, त्याचा फायदा पण झाला.
5-6 खासदार आपले त्यावेळेला निवडून आले, कारण विरोधकांचे खासदार म्हणजे आपले झाले. माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे, मी मांडतोय का आपल्याला पुन्हा एकदा लोकांच्यात घुसत असताना, पक्षाची ताकद उभी करत असताना, तुम्हाला तुमची माणसं काय ती मिळवायची असताना आपल्याला या पद्धतीनं सुद्धा लोकांच्या मनात जावं लागेल, पक्ष उभा करावा लागेल. आम्ही दाजीबांच्या इलेक्शनच्या वेळेला जी कृती केली त्या कृतीतनं आम्हाला मतं पण मिळाले, पैसे पण मिळाले. दिवसभरातला खर्च आमचा त्यातला जात होता आणि कोणी साक्षीदार आहेत की काही माहीत नाही, पण आम्ही इथं मला वाटतं केशवराव जगदळे साहेब होते कोण आमच्या खर्चातनं झालेले पैसे जेवढे आमचे खऱ्या प्रामाणिकपणानं तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नाही ठेवा, एवढे पैसे आमचे संध्याकाळचे 2-3 माप निरसं दूध पिणं व वडा खाणं ह्याच्या खर्चासकट जे पैसे आमचे खर्च व्हायचे ते सगळे पैसे आमचे खर्चाचं बिल करायचे नाही म्हणा ते म्हणणार हे काय थपा मारलं म्हणलं मी काय करू, मी केल्यानंतर काहीतरी म्हणलं थप म्हणून केलं बघा सूर्यचं मी बरं झालं एक साक्षीदार आहे मला. तर हे सगळे पैसे गोळा झालेले जे असायचे ते आमच्या ताकदीपेक्षा जास्त गोळा व्हायचे, आमच्या खर्चापेक्षा जास्त. पण मी तुम्हाला सांगतो, मी दाजीबा देसाईंचा कार्यकर्ता आहे, माझ्या वडिलांचा कार्यकर्ता आहे, एन डी पाटलाचा आहे. आम्ही जे उरलेले पैसे आम्ही इथं केशवरावच्याकडे ऑफिसमध्ये हिशोब आणून ती आजचं म्हणजे कसं माहीत आहे का, ते झगडम असतं की नाही, रोज भीक मागायला जायचं, जेवढं जमा तेवढं गोळा करायचं, जेवढं लागेल तेवढं ठेवायचं आणि परत दुसऱ्या दिवशी उरलं नाही काय म्हणजे की भीक मागायला जायचं. आम्ही भीक नव्हतो मागत, आम्ही स्वाभिमानात जात होतो, पण आम्ही त्या दिवसाचा हिशोब दुसऱ्या दिवशी घातलो. आम्ही इथं ऑफिसला आणून पैसे जमा करून देत होतो, उरलेले पैसे आमच्याकडे शून्य असायचे. दुसऱ्या दिवशी परत नवीन मिठी आणि नवीन दांडू या पद्धतीने दाजीबांचं इलेक्शन आपण खेळलो. आणि दाजीबा देसाई एक मतानं नाही 165 मतानं निवडून आले. 3 दिवस काउंटिंग झालं आणि ज्या दाजीबांचा प्रचार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केला त्याच्यातून पक्षाची ताकद, कोल्हापूरची ताकद, कोल्हापूरचा पुरोगामी विचार दिल्लीमध्ये जाऊन पोचला. शाहू महाराजांच्या राज्यातनं कोण निवडून आलं म्हणत असताना दाजीबा देसाईंचं नाव दिल्लीमध्ये पक्षाच्या नावाने गेलं. ही ताकद आपल्या पक्षाची होती आणि अजूनही आहे. तुमच्यामधला शेका पक्ष संपलेला नाही, कोल्हापूरमधला शेका पक्ष संपू शकत नाही. परत एकदा नवीन म्हणजे फिनिक्स पक्षी स्वतः राखेतून साहेब निर्माण राखेतून फिनिक्स पक्षी असं उडी घेतो आणि नवीन दिशा आणि नवीन मार्ग नवीन एक आपण करतो. राखेतून फिनिक्स पक्षी जर उभा राहू शकत असेल तर शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये आणि तुमच्या माझ्या या याच्यामध्ये शेका पक्षाचा विचार कुणीही मारू शकत नाही, कुणी खोडू शकत नाही. हे तत्वज्ञान ज्या वेळेला कार्ल मार्क्सनं मांडलं, मी गर्वानं म्हणेन कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान खऱ्या अर्थानं जर कुणी अंमलात आणलं असेल तर रशियामध्ये सुद्धा ते फेल गेलं 86-87 नंतर. आणि आता या देशामध्ये सुद्धा 91ला जागतिकीकरणामुळं आज आमच्या देशाची अर्थव्यवस्था कोसळलेली आहे. आज सुद्धा केंद्रातलं सरकार कष्टकरी श्रमजीवी वर्गाचं, शेतकरी वर्गाचं शिरकाण करायला निघालेलं आहे. आज आमच्या त्या ठिकाणी 880 का त्याच्यापेक्षा जास्त शेतकरी परवाच्या ह्याच्यामध्ये दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ते शहीद झालेले आहेत. या मोदी सरकारनं त्याला मारलेलं आहे. या मोदी सरकारनं शेतकऱ्यांचा गळा घोटायचं चालवलेलं आहे. जमिनीचं त्यांनी उद्या या ठिकाणी रेड कार्पेट घालून काँग्रेसवाल्यांनी तेच धंदे केले आणि आता मोदी त्याच्यापेक्षा फास्ट निघालेले आहेत आणि रेड कार्पेट टाकून बहुराष्ट्रीय कंपन्या या देशात आणायला निघालेल्या आहेत. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठलाही विचार न करता पार्लमेंटमध्ये ते कायदे 3 कायदे पास करून घेतले. आज कामगार विषयक कायदे सुद्धा ते आज मोडीत काढायला निघालेले आहेत. कामगारांना संरक्षण राहत नाही. इतकंच नव्हे तर मी आपल्या सर्वात सुद्धा माझ्या बंधू आणि भगिनींना सांगतो, जरा वेळ लागला तरी चालेल, पण या देशातली कष्टकरी समाजाची पोरं आजपर्यंत कर्मवीर भाऊराव पाटील असतील आमच्या महाराष्ट्रातल्या सुधारणावाद्यांनी आणि पुरोगामी विचाराच्या मंडळींनी आणि या देशातल्या सुधारणावाद्यांनी नेहमी गोरगरिबाची पोरं झोपडीपासनं त्यांनी बाहेर आणून त्यांनी या समाजामध्ये आज काही मुलं त्यांची अशी समाज सुधरीण झाली किंवा उभी राहिली. महाराष्ट्रातलं नेतृत्व सुद्धा त्यामधलंच आहे
आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण आणून गोरगरिबांचं आणि कष्टकऱ्यांचं शिक्षण मारण्याचाच प्रयत्न चालू केलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे आपल्याला मोडीत काढावं लागेल. श्वेतपत्रिकेचे कृष्ण स्वरूप म्हणून एन डी पाटलांनी कृष्ण पत्रिका मागे घ्यायला लावली आणि ती पत्रिका त्यांना मागे घेणं भाग पडलं. ह्या एन डी पाटलांचा इतिहास तुम्ही आम्ही जिवंत केला पाहिजे. आम्हाला ही कृष्ण पत्रिका दाखवावी लागेल. आम्हाला शिक्षण विषयक आम्हाला त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल आणि आमच्या प्राध्यापकांनी त्याला वेळ दिला पाहिजे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सुद्धा दिला पाहिजे. तुमच्यावर जबाबदारी टाकून काही रिकामा होत नाही. पण कष्टकरी शेतकरी, कष्टकरी कामगार, माझा तरुण विद्यार्थी, माझं शिक्षण, माझ्या पोराबाळांचं शिक्षण, माझ्या पोराबाळांचा व्यवहार, माझ्या पोराबाळांचं भवितव्य आज ह्या मोदी सरकारमुळं ज्या वेळेला गोट्यात आलेला आहे, ज्या वेळेला संपुटात आलेला आहे, त्यावेळेला या देशातला कुठलाही डावा पक्ष त्याचा प्रतिकार करू शकत नाही. लक्षात ठेवा, मी स्पष्ट बोलतो. पण ही ऊर्जा, ही धमक मार्क्सवादाचा विचार करून मार्क्सच्या तत्वज्ञानावरती, पायाभूत तत्वज्ञानावरती कृतीतून उभा राहिलेला आणि त्यागातून उभा राहिलेला आणि त्यागातून नव्हे तर निष्ठेने उभा राहिलेला हा जो तुमचा माझा कार्यकर्त्याचा पिंड आहे, ते आपण पुन्हा एकदा वकील साहेब, तुम्हाला मी आणखी एकदा सांगतो, तुम्हाला पश्चाताप होणार नाही. तुम्ही वाचन करा, तुम्हाला पुस्तकं आम्ही देऊ. तुम्ही नुसतं भावनेने येऊ नका, तुम्ही आमच्याबरोबर विचाराने या. विचाराचं वाचन करा, दाभाडी प्रबंध वाचा, तुम्हाला इतर पुस्तकं देतो ती वाचा, शिक्षण विषय धोरणावरती पुस्तकं वाचा. आणि तुम्ही इतर वकिलांच्या पेक्षा वेगळे आहात आणि काहीतरी करायला मागताय हे समाजाला कळू दे. तुम्ही समाजाची वकिली करा. आज तुम्ही कामगारांची करताय ऐकून मला समाजाला म्हटलं, समाजाची वकिली करूया, समाज परत उभा करूया. मी तुम्हाला शब्द देतो, आज माझं सुद्धा वय किती आहे तरी सुद्धा मी अजूनही तुमच्याबद्दल बोलतोय. मी म्हणत नाही मी म्हातारा जावे. ते सुद्धा देणगी कुणाची आहे? शेतकरी कामगार पक्षाचीच आहे. एवढा उशीर बोलते, मला धाप लागत नाही. बायको असते तर त्यांनी खेचलं असतं खाली. तिचं प्रेम आहे, कारण नवरा जगला तर पुढं काय होईल असं असतंय म्हणून प्रेमापोटी खेचला असता. आज तुम्ही माझा खेचत नाही म्हणून बरं आहे, कारण कदम काय खेचू शकत नाही असं म्हटले आणि मी बोलतच राहिले. आता मला वाटतं बापू कंटाळले असते, पण आता तर आहे माझं एकदा आल्यानंतर निघून पण जाता येत नाही म्हणून बसलेले आहे. मग बापूनं सुद्धा वाटलं असेल आता हे कधी बाबा बंद करतोय, लईच बोलतोय आणि मला दिलेली वेळ तर मला वाटतं केव्हाच संपलेली आहे. माझं घड्याळ नसतं, मी अलीकडे घड्याळ बांधलं. मी घड्याळ बांधत नाही, कारण काय, घड्याळप्रमाणे वागायला लागते. हो, घड्याळप्रमाणे वागण्याची सवय नाही. फक्त कोर्टात तेवढा लवकर जातो, असं ते संपवतो आणि 2 वाजता मोर्चाकडे किंवा कुठेतरी जातो. कोर्टाला माहीत झाले हे काही आपला कार्यकर्ता खराचा नवं आलं की येतोय, भांडतोय, बोलतोय, जातोय, त्याला आपल्याला लवकर रिकामी करा म्हणजे ती आपल्याकडची पिढा जाते. हे आमच्या वकिलांच्या बाबतीमध्ये सगळं माहीत झालं आणि कोर्टाला बी माहीत झालं. त्यामुळे आमचा स्वभाव सगळ्यांना ज्ञात आहे. आणि तुम्ही आज बघितलाच असेल की हा बाबा काही थांबत नाही अशी तुमची भावना असेल. पुढच्या खेपेला मला वाटतं तुम्ही बहुतेक तुम्ही येणार नाही, कारण हे एवढा उशीर बोलायला लागलं की कशाला यायचं तरी ऐकायचो, एवढं डोक्यावरनं जातं तरी बोलायचं काही बंद होत नाही. अशी परिस्थिती आली तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचे फार अवघड हाल होती. ह्या वर्षी बोलले, पुढच्या वर्षी ह्याला सोडून बोलवा, अशी काय परिस्थिती तुमच्याकडे येऊ नये याची थोडीशी काळजी घ्यायची म्हणून. आणि तुम्ही मला सहन केलं, माझे विचार कसे वाटले मला माहीत नाही, पण तुम्ही मला सहन केलं, माझे विचार ऐकून घेतले. बऱ्याच वर्षांनी मलासुद्धा मोकळेपणानं शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आणि तेही एन डी पाटील, उद्धवराव पाटील, दाजीबा देसाई, माझे वडील भावंड सोडून किंवा आमचे जे पूर्वीचे संस्थापक सदस्य आहेत त्यांच्या विचाराचा वसा जो आपण थोडाफार मी घेतला तो वसा तुमच्यापर्यंत नेऊन पोचवण्याचं काम मी आज केलं आहे. मला माहीत नाही माझं व्याख्यान किती चांगलं झालं का नाही झालं, पण तुम्ही निदान न उठता बसलाय म्हणजे बऱ्यापैकी बोललं असं वाटतं. तुला चित्रूचा काय प्रश्न आहे मला माहीत नाही, तुम्ही सगळ्यांनी सहन केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि मी आपल्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा आज दाजीबा देसाई स्मृती दिन हे 3 दिवसांची व्याख्यानमाला शेतकरी कामगार पक्षाने बेळगावच्या दाजीबा देसाई स्मृती समितीच्या वतीनं आयोजित केली होती. गेली 3 वर्ष हा प्रयोग करण्याचा आमचा कार्यक्रम फसला 2 वर्ष, कारण ते कोरोनामुळं. आणि यावर्षी काही उद्या करायचं ठरवलं आणि कोरोनाने साथ दिली ही फार चांगली गोष्ट झाली. आजच्या या प्रमुख वक्ते म्हणून
आमचे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाच्या घरात जन्मलेला कार्यकर्ता आज आम्हाला या ठिकाणी प्रमुख वक्ता म्हणून आला आहे. त्यांचे वडील भगवानराव सूर्यवंशी हे शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकापैकीच आहेत आणि राजीवा देसाई हे त्यांचे जवळचे मित्र आणि महाराष्ट्रातले जे त्याने आता सांगितलं आपल्या भाषणामध्ये की पक्ष निर्माण करणारे निघून गेले आणि त्यानंतर पक्षाची जबाबदारी राजीवा देसाईंच्यावर येऊन पडली. पण राजीवा देसाईंच्यावर जरी पडली असली तरी त्यांनी आपल्या तोलामोलाचे सौंदर्य निर्माण केले. अखंड महाराष्ट्रात त्यांनी उद्धवराव पाटील, मनोहरराव सूर्यवंशी, एन डी पाटील, भाऊसाहेब राऊत तर त्यांचे गुरुच आमच्या पक्षाचे खरे त्यांना बाप म्हटलं तर वावड ठरणार नाही. तर त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या इतर भागातले जे त्या काळात बॅरिस्टर देशमुख, गणपतराव देशमुख असे पक्षाचे पुढारी ज्यांनी आमदार झाले, अनेक वेळा काही खासदार झाले, अशा मंडळींनी हा पक्ष महाराष्ट्रात जे आज आपण 70-75 वर्षापर्यंत येऊन पोचलोय आणि हा पक्ष 75 वर्षे या ठिकाणी टिकला आहे. याचं कारण राजीवा देसाईंच्या बरोबर त्यांच्या सहकार्यांचं सुद्धा आहे. आमच्या कोल्हापुरात पक्ष स्थापनेमध्ये असणारी मंडळी भाई बागल, आमचे भाऊसाहेब पाटील आणि रुंदाबाई बागल, त्यांचं डी एस नार्वेकर गुरुजी असे सगळी मंडळी या कोल्हापूर जिल्ह्यात होते. म्हणून या पक्षाचा विचार टिकलेला आहे आणि या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं पक्षात आल्यानंतर किंवा काही लोक बाहेर गेले असतील तरीसुद्धा त्यांनी पक्षाचं नाव सोडलेलं नाही. कारण सोडलं तर त्यांना जगता येत नाही. यशवंतराव मोहित्यांना नाव घेत असताना शेतकरी कामगार पक्षाचा कार्ल मार्क्स म्हणतात. म्हणजे ते गेले तरी शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या नावापाठीमागे राहिलेला आहे. अशी बरीच मंडळी गेली. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष कधीच कमी पडला नाही. 52 पासून अगदी 85पर्यंत या जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार किंवा खासदार नाही अशी कुठलीही पंचवार्षिक नव्हती. पण त्यानंतर बापूंनी 2 वर्ष पक्षाला पुढं चालना दिली आणि बापूंनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं. बापूंसारखा कार्यकर्ता आज आमच्या जिल्ह्यात आहे. एक लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर की बापू का प्रेम आहे तर बापू एक निष्ठावंत आहेत. बापू बोलत नाही. चुका जरी असल्या कार्यकर्त्यांच्या तरी ते बोलत नाही. ते समजावून घेऊन त्याच्यावर निर्णय घेतात. असे आज सुद्धा जे आमच्या जिल्ह्यात आणि तालुक्यातले जे पक्ष आहे त्याचं कारण बापूंचं नेतृत्व आहे. कोल्हापूर शहरामध्ये मधल्या काळात काही थोडंसं कमतरता आली होती. पण आमच्या बऱ्याच जुन्या कार्यकर्त्यांच्या मुलांनी, नातवांनी, काही त्यांच्या मुलींनी त्या पक्षाचं काम करायचं ठरवलं. आम्ही त्यांना आवाहन केलं, बरोबरी जाऊन भेटलो. अजूनसुद्धा त्या पक्षातले सत्ता भोगलेले काही लोक पक्षापासून बाजूला झाले. आमचं काय केलं नाही म्हणणारे काही लोक आहेत, कार्यकर्त्यांची मुलं आहेत. त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं की पक्षानं तुमच्यासाठी काय केलं आहे हे तुम्ही वाद घालू नका आणि पक्षासाठी पक्षानं तुमच्यासाठी म्हणजे राजीवा देसाई असतील, एन डी पाटील असतील, म्हणजे ज्यांची मंत्रालयापर्यंत वजन होतं, झेप होती, त्या अधिकाराचा वापर करून सामान्य कार्यकर्त्याला कोल्हापूर शहरातल्या त्यांनी चांगले दिवस आणण्याचं काम केलेलं आहे. त्यांची पोरं ते ऐकत असली सुद्धा त्यांच्या मनात ते आहे आमच्यासाठी काय केले. तर आज या देशामध्ये जे ब्राह्मणशाहीचं राज्य आलेलं आहे, आपल्याला मोदीचं म्हणतोय, भाजपचं म्हणतोय, तर हे ब्राह्मणी सत्ता आहे की मोदी आणि RSSचीच सत्ता आहे हे म्हणावं लागेल. आणि ती मोडायचं का आपण केलं पाहिजे. कारण कोल्हापुरात सत्यशोधक चळवळीनं या ब्राह्मणांना उत्तर देऊन त्यांना घरी बसवलेलं आहे. त्यांची जी वाईट कारस्थानं होती त्या थांबवलेली आहे. आज सुद्धा तेच करण्याची गरज आहे. त्या काळापेक्षा आज त्याची गरज महत्त्वाची आहे. कारण त्या काळातला माणूस अडाणी होता. आज शिकला सवरलेला डबल ग्रॅज्युएट असणारी माणसं ही सुद्धा त्यांच्या विरोधात बोलायला तयार होत नाहीत. काही प्रमाणात त्यांच्याबरोबर जातात पण विरोधात बोलण्याची सुद्धा
त्यांच्याकडे ताकद राहिलेली नाही याचं कारण शोधण्याची गरज आहे. आजचे आमचे वक्ते हे दाजीवांच्या लोकसभेच्या निवडणुकीविषयी त्यांनी सांगितलं की आमच्या निवडणुकीच्या काळात 4 महिने कोल्हापुरात राहिलं होते आणि त्यांच्याबरोबर असणारे लॉचे विद्यार्थी असतील, शिवाजी विद्यापीठातले वेगवेगळ्या विषयाचे विद्यार्थी असतील, या सगळ्यांची आम्ही इथं किमान 2 ते 250 लोकांची संघटित शक्ती उभा केली होती आम्ही आमच्या राजापुरी परिसरात. आणि ते बघून दाजीबाने विचार केला की आता मी इथंच आहे, मग तुम्हाला इथं कुठं तर राहायची व्यवस्था कर. आमचे मित्र होते, कार्यकर्ते होते, ते पक्षाचे अशोक कागले, त्यांचं घर मोकळं करून घेऊन आम्ही 4-5 खोल्या वापरत होतो. आणि त्या निवडणुकीत प्रत्येकानं म्हणजे जसं स्वातंत्र्य चळवळीत जी भूमिका घेतली त्याच भूमिकेने तरुण पेटून उठून त्या दाजीबांचा खेड्यापाड्यापर्यंत प्रचार आणि कोल्हापूर शहर हे अगदी दाजीबामय झालं होतं. त्याचं कारण गांधी मैदानमध्ये पु ल देशपांड्यांनी सभा घेतली. ती कुठल्याही राजकीय पक्षाचं काम करत होते, पण दाजीबांच्यासाठी हा विचारवंत माणूस आहे, हा विचार केला पाहिजे म्हणून तिथं लाखो लोकांची सभा झाली. आणि त्याच वेळेला अजितरावांनी सांगितलेली टोपी फिरवायची कल्पना ही आम्ही झोळी फिरवायची केली. मी झोळ्या शिवणारा, टोपी शिवणारा असल्यामुळं त्या ठिकाणी जवळजवळ 50% निवडणुकीचा क्षेत्र निघाला. तर याच पद्धतीचं इथून पुढं आपण अनुकरण करून पक्षवाढीचं काम केलं पाहिजे. आता बराच वेळ झाला आहे आणि दाजीबांच्या विषयी आता यांनी सांगितलं, आणखी काय वेगळं नाही, ते आम्ही एकत्र वाढलेलो आहे आणि ते वेगळं काही सांगणार नाही. त्यामुळं आता आपला एवढा वेळ थांबला त्याबद्दल आपण पक्षाच्या आजच्या समारंभात उपस्थित राहिला. आणि अजितराव आले कालपर्यंत ते आहे विसरलेच काय असं वाटायचं, म्हणून काल त्यांना फोन केला. अजितराव लक्षात आहे काय हे येणार आहे म्हणजे 2ला झाल्या, ते सुद्धा आपल्यापेक्षा जवळ या ठिकाणी बसले आणि आजच्या या समारंभाला आपण उपस्थित राहिला. बापूंची आमच्या तब्येत बरी नाही गेली 4-5 दिवस, परवाशी आले, काल ते आले नाहीत. आज सुद्धा त्यांची तब्येत बरी नसताना तास इथं थांबले. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा हा समारंभ जाहीर करतो. जय हिंद.